माझी ती इच्छा होती, ती मी माझ्या 50व्या वर्षी पूर्ण केली. डॉक्टरांची परवानगी घेऊन. परवानगी घेऊन जाऊन आता. आज सुद्धा स्टेजवरती जाताना विनय आहेस ना, हे असतंच असतं. इकडनं काहीतरी लावलंय, इकडे जायचंय, परत इकडे काहीतरी काळा पडदा लावलाय, असं जायचंय. एसेलवर घरनी जाऊंगा मैं. एकतर मी तेव्हा खूप बारीक होते, म्हणजे 42-40 किलो माझं वजन असायचं तेव्हा. पोटात भरपूर जंत झालेत आणि ते दुखतंय, असं कर. अरे तसं काय केलंय आपण हे? किती वाईट काम केलंय. येतो मनात तो भाव, येतो भावस ततो रसा. जरा करा ना ऍडजस्ट तेवढं तुम्ही आणि या ना आमच्या प्रयोगांना. या पॉडकास्टचे प्रायोजक आहेत महाराष्ट्राच्या सोनेरी क्षणांचे सोबती वामनहरी पेठे ज्वेलर्स. नमस्कार. नव्या ताज्या कॅचअपच्या या भागात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. ज्याचे प्रायोजक आहेत 117 वर्षांची परंपरा आणि विश्वासाचे प्रतीक महाराष्ट्राच्या सोनेरी क्षणांचे सोबती वामनहरी पेठे ज्वेलर्स. आणि आज आपल्या सोबत आहेत सुकन्या कुलकर्णी मोने. नमस्कार. नमस्कार. वेगळी ओळख करून द्यायची गरजच नाहीये. अगदी अनेक वर्षांपासून ओळखीचा चेहरा आहे मालिका, चित्रपट, नाटक या सगळ्यामधून. पण आता तिने कमबॅक केलेलं आहे, हो. पुनरागमन केलेलं आहे नाटकामध्ये ते पण. आणि 10 वर्षांपूर्वी सेल्फी नावाचं नाटक आलं होतं. मला आधी तुला एक विचारायचं आहे की सेल्फीचा जेव्हा शेवटचा प्रयोग होता तेव्हा तुला असं वाटलं होतं का की इथे स्टेजवर मी 10 वर्षांनी येणार आहे? खरं तर येणारच आहे असं मला वाटलं होतं एकतर ते. आणि मुळात तू खूप सांगावं असं मला खूप वाटतंय असं की खूप छान तू मुलाखती घेतोस. अरे मी थँक्यू. कॅचअप बघत असते आणि खूप छान तो माणूस उलगडत जातो. म्हणजे कधी कधी काय होतं, मुलाखतकारच जास्त बोलतो, तर तसं न होता तू बॅलन्स ठेवतोस त्याचा. म्हणजे असंही नाही की तू खूप कमीच बोलतोस, असंही नाही होत. आणि त्याचा अभ्यास तू छान केलेला असतोस त्यांचा. तर ते खूप मला सांगायचं होतं अगदी, कारण मी नेहमी बघते आणि तू वेगवेगळे विषय हाताळतोस. असं नाही की फक्त कलाकारांनाच तू बोलवतोस, तर वेगवेगळे विषय तू हाताळतोस. आणि खूप दिवस तू माझ्या मागे होतास. पण मला असं झालं होतं की माझी मुलाखत लोक का बघतील, असं काय आहे माझ्याकडे की त्यांनी माझी मुलाखत ऐकावी, बोलावं. मी काही असं काही मी बोधपर काही बोलते किंवा मी काही मोठं सामाजिक कार्य केलं, असं काही नाही. काय बोलायचं काय. आणि दरम्यानच्या काळात माझे खूप सिनेमे येऊन गेले, त्याच्यामुळे त्यांच्या जे इंटरव्ह्यूज आम्ही देतो त्याच्यामधनं खूप गोष्टी उलगडल्या होत्या. आणि मग अजून आपण काय सांगायचंय त्यांना, लोकांना, असं झालं होतं. पण आज माझ्याकडे सांगण्यासाठी काहीतरी आहे आणि म्हणून मी आज तुझ्याशी गप्पा मारायला आले. आपण गप्पा मारूया येस येस मस्तपैकी. येस. तू एवढं मला ते चांगलं जास्त बोललीस आवडेल. माझ्याबद्दल तर आता मी आणखीन मनापासून स्वागत करतो तुझं. आहेसच तसं. आपण काय बोलत होतो? हां, हां, तर मी तर तुला त्यावेळेला सेल्फीच्या वेळेलाच एकंदरीत प्रयोग करत असताना हे लक्षात आलं की नाट्यगृहांची दुरावस्था होतीये भयंकर. आणि मला असं झालं की आपण घरामध्ये खूप छान राहतो किंवा आपण हायजिनिकली आपण खूप काळजी घेतो सगळेजण. मग ज्याच्यावर आपण प्रेम करतो नाटकावरती, प्रेक्षक काय मराठी किंवा कलाकार काय, दोघांचेही त्याच्यावर तेवढंच प्रेम आहे. मग का आपण हे चांगलं करत नाही आहोत सगळं? दुरावस्था जी आहे, म्हणजे नुसतं शौचालय मी म्हणत नाहीये, पण रंगमंच सुद्धा, की लाकडं उखडलेली आहेत. काही-काही ठिकाणी तर आमच्या मेकअप रूमच्याच बाजूला काही वेगळ्याच गोष्टींची रूम असते ती. गोडाऊनच अशा केलेली काही असतात. गोडाऊन, म्हणजे ते इकडे कधी-कधी केरही काढलेला नसतो. धूळ असते, याचा त्रास होऊ शकतो. किंवा आपले कलाकार सुद्धा ते पडद्यांना लिपस्टिका पुसलेल्या असतात, डस्टबिनच नसतात. सगळ्याचीच. किंवा आता आरशाची आपण पूजा करतो, मान्य आहे मला. प्रत्येकाचं श्रद्धास्थान वेगळं असं मान्य आहे. पण तुमची पूजा करून झाली की तुम्ही ते पुसा. पण तिकडेच ते पॅस्टिक वर, 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 वर चढलेला असतो. चेहरा बघायचा कुठे? तर ह्या गोष्टींमुळे ना खूप त्रास होत होता मला. आणि म्हणलं हे जरी असलं ना तरी की पण नाही, आपण ह्याच्यामध्ये नाही करू शकत आहोत काम आपण. तर कोणीतरी याच्यावर बोललं पाहिजे, कोणीतरी काहीतरी. पण नंतर असं लक्षात आलं काहीही फरक पडत नाही. पण आपल्याला फरक पडतोय. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही दोघंही या क्षेत्रामध्ये काम करतो. बरोबर. मी आणि संजय याच क्षेत्रावर. त्यातूनही संजय हा जास्त नाटकातलाच आहे. जेव्हा आमचं लग्न ठरलं तेव्हाच आमचं ठरलं होतं की तू नाटकात रमणार आहेस, तू नाटक कर. मला सीरियल, फिल्म्स आवडतात. मला कुठलंही माध्यम आवडतं. मी त्याच्यात काम करेन. माझ्याकडे थोडे पेशन्स आहेत. सीरियलला गेल्यावर जो वेळ लागतो, काम करण्याचा, नुसतं बसण्याचा, ते पेशन्स माझ्याकडे आहेत.
तर मी ते करेन. पण घर तर चालवायला हवंय. तर त्यामुळे एकाने कोणीतरी हे करणं गरजेचं होतं. त्यामुळे मी सीरियलमध्ये काम करणे जास्त मला चांगलं वाटलं, कारण त्याच्यातून मला निश्चितच पैसा मिळाला, प्रसिद्धी मिळाली आणि जे आमचं एक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आम्हाला छान ठेवायचं होतं, ते आम्हाला मेंटेन करता आलं. तर त्याच्यामुळे आणि आमच्या दोघांमध्ये असं कधीच नव्हतं, की तू जास्त कमवतोयस का? मी जास्त कमवते, मग मी का पैसे देऊ? कारण संसार दोघांचा आहे. बरोबर. त्यामुळे आपणच हे बॅलन्स करायचं आहे आणि कधी आम्ही हिशोबही ठेवला नाही, की तू मला किती दिलेस आणि मी तुला किती दिले. कारण हे जे आहे ते आपलं दोघांचं आहे. बरोबर. आणि न बोलता आम्ही हे सगळं केलं, की असं नाही, "हे मी तुला देते हां, एवढे लक्षात ठेव." कधीच नाही आम्ही आत्तापर्यंत कधी केलं नाही असं. कारण जबाबदाऱ्या दोघांवरही होत्या. आम्ही आमच्या जबाबदाऱ्या आमच्या ह्यांनी जबाबदाऱ्या पूर्ण केल्या, पाडल्या. बरोबर. त्याच्याबद्दल त्यानेही मला कधी विचारलं नाही आणि मीही त्याला विचारलं नाही, की "तू इतकं का करतोयस? इतकं कशाला देतोयस?" त्याने मलाही विचारलं नाही. त्याच्यामुळे आम्हाला कधीच प्रॉब्लेम आला नाही आणि म्हणून मी सीरियल्समध्ये काम करायला लागले जास्त आणि ते मुंबईतल्या मुंबईत असायचं. कारण मला घर सोडायचं नव्हतं. कारण माझे सासू-सासरे तसे आम्ही दोघांनी मोठ्या वयात लग्न केलं. त्यामुळे ते 70च्या पुढचे होते दोघंही. मग दौऱ्यांमध्ये आम्ही दोघंही बाहेर असलो, तर त्यांच्याकडे कोण बघणार? आणि मला हा मार्ग होता. त्याच्यामुळे मी सीरियलमध्ये कामं केली भरपूर, की सकाळी 8:45ला डबा घेऊन जायचं, रात्री 10:30-11ला घरी यायचं आपल्या मठीत. त्यामुळे ते तसं बॅलन्स झालं. ते 10 वर्ष त्याच्यात त्यामुळे गेली. मग मी म्हणजे त्यात कोरोना पण त्याच्यामुळे आला, त्यात बरंचसं सगळंच काय-काय झालं. झालं. पण नंतर आता काय झालं एका ह्याच्यासाठी वर्तमानपत्रासाठी मी परीक्षक म्हणून होते नाटकांसाठी, व्यावसायिक नाटकांसाठी आणि तेव्हा मी बघितलं आणि म्हटलं, की आपण खूप मुकतोय या गोष्टीला. खूप खंत वाटायला लागली मला, की आपल्याकडे इतके वेगवेगळे विषय येतायत ना, की असे कुठल्याच रंगभूमीवर येत नाहीत. ते तर आहेच. कुठल्याच. ते तर आहेच. हो, हो, हो. भन्नाट कल्पना आणि असं नाही, की मातब्बर लेखक आहेत सगळे, असं पण नाहीये. नवीन मुलं सुद्धा आज काहीतरी वेगळं करू बघतात त्या रंगमंचावर, या रंगभूमीवर आणि प्रेक्षक त्यांना प्रोत्साहन देतंय हां. हो, हो. म्हणजे कमी जास्त असेल, भले हाऊसफुल नसेल, पण जे काय प्रेक्षक येतायत, ते प्रेक्षक त्यांना भरभरून दाद देत होते. बरोबर. आणि मला ना हे खूप आकर्षक वाटलं मला हे, की नाही आपण हे करायला पाहिजे. आणि नंतर असं लक्षात आलं, की आपल्यापेक्षा खूप वयाने, हुद्द्याने मोठे असलेले कलाकारही आज या रंगभूमीवर काम करतायत ना. मग मी कोण आहे अशी? मी का एवढी चोचले पुरते स्वतःचे? आपल्याला हे करता आलं पाहिजे, की त्या जर करू शकतायत सगळ्या जणी, तर मी का नाही करू शकत आहे? आणि ना मग तिथून ती माझी प्रोसेस खरं सुरू झाली, की नाही, नाही आपण करायला पाहिजे. त्याच्या अगोदर मला इतके वर्ष येत होत्या संहिता, नाही असं नाही 4-5 नाटकं वाचली सुद्धा. पण असं करावंसं असं कुठलं वाटलं नाही मला. आणि हे आता थांबवायचं कसं? हे मला करावंसं वाटलं. कारण जसं कुसुम मनोहर लेले वगैरे नाटक मी केलं, जन्मगाठ नाटक केलं, की ते सामाजिक आपण काय म्हणू प्रॉब्लेम्स आहेत. आत्ता जे आपल्या समाजामध्ये चालू आहे, त्याच्यावर आधारित ती नाटकं होती. तसंच हेही आहे. पण हे फार वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर मांडलं गेलंय आणि खूप छान आणि मुख्य म्हणजे काय झालं, की गिरीश ओक पहिल्यापासून त्याच्यामध्ये होतेच. म्हटलं गिरीश असं काहीतरी आलतू-फालतू नक्कीच घेणार नाही. म्हणजे काहीतरी दम आहे या नाटकामध्ये. आणि ते खूप मागे लागले होते. मी म्हटलं नाही आता जुलिया आली आहे. जुलिया गेल्यानंतर आपण मी थोडी-थोडी टाळत होते. जुलिया म्हणजे सुकन्याची सुकन्या. माझी माझी लेक. हां. तर ती ब्रिस्बेनला असते. तर त्याच्यामुळे ती आली होती जरा 20 दिवसांकरता. म्हटलं ते झाल्यावर आपण वाचू. मग ते वाचल्यानंतर मला असं वाटलं करावंसं. पण तरी माझी द्विधा मनस्थिती होती. आणि जी मी गोष्ट कधीच आजपर्यंत केलेली नाही आम्ही दोघांनी, ते मी केलं. मी संजयला वाचायला दिलं. आधी मी अच्छा. त्याला सांगितलं मला काही गोष्टी हव्या त्याच्यामध्ये वगैरे. मग परत त्यांनी रिराईट केलं आणि मग त्यांनी वाचून दाखवलं. मग ते आवडलं, पण द्विधा मनस्थिती होती. म्हणून मग मी संजयला वाचायला दिलं. म्हटलं, "हे वाचून तू मला सांग रे जरा." कारण तो जरा वेगळ्या पद्धतीने विचार करणारा कलाकार आहे. तर आणि एकंदरीत माझी शारीरिक जी काय माझी परिस्थिती आहे त्याच्यावरून, त्याला म्हटलं, "जरा वाच तू." कारण तो पण मला सारखा म्हणतो, "नाटक करू नको, तुला झेपणार नाही." मी तेच जे विचारणार होतो, की काय ते द्विधा मनस्थिती कशामुळे हां, की नेमकी तुला होती? झेपणार नाही. आताचे जे काय आहे आणि जायला कल्याणला जायला, डोंबिवलीला जायला, इकडे जायला इतका वेळ लागतो, हे होतं, ते तुला झेपणार नाही, करू नकोस. म्हटलं, "पण वाच तरी हे तू." पहिला प्रवेश वाचल्यावर म्हणाला, "इंटरेस्टिंग आहे. या लेखकाची लेखन शैली खूप छान आहे."
दुसरा वाचला. तो म्हणाला, "मस्त लिहिलंय हां, छान लिहिलंय." मग बसल्या बैठकीला त्याने वाचलं आणि त्याने लगेच सांगितलं, "हे नाटक तू करायला हवंस." आता त्याच्याकडून आलं म्हटल्यावर मी लगेच त्यांना फोन करून म्हणलं, "मी करतेय नाटक." करते नाटक. मी त्याच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवला आणि मी त्याला हो म्हटलं. हम्म, हम्म. आणि पण आज पहिला तो प्रयोग खरा आता ठरला. झालाय. पहिला प्रयोग झाला कसं आणि स्वागत केलं खूपच प्रेक्षकांनी? छान. प्रेक्षकांनी आम्हाला डोक्यावर घेतलं अक्षरशः. खूप, खूप छान आम्हाला म्हणजे बाल्कनी उघडावी लागली म्हणजे हो, बघतो आणि बरोबर. करंट बुकिंग चालू होतं. त्याच्यामुळे आम्हाला सांगितलं, की जरा प्रयोगाला उशीर करूया कारण करंट बुकिंग अजून चालू आहे. तर त्यामुळे आम्हाला खूपच पण आता दडपण पण तेवढंच आलंय. हम्म, हम्म, कारण मग आपण थोडे रिलॅक्स होतो. हो, पण आज हो. दुसरा प्रयोग आहे. आता प्रयोग चालूच राहतील. आमच्याकडे 2 नवीन मुलं आहेत. ऐश्वर्या शेट्टे हम्म, आणि आकाश पाटील. हम्म. त्या त्या मुलांनी इतकी मेहनत घेतली ना ह्याच्यावर. आजकाल काय होतं, ठीक आहे ना, करतो ना, हे कोण एवढं सांगणार आहे? किंवा काय हरकत नाही ना, पण आपण असं केलं तर? पर्याय हम्म, लगेच शोधतात. हम्म, हम्म, हम्म. नाही, नाही, पण आमच्या वेळेला असंच आहे, म्हणजे आमची पिढी अशीच वागणार ना, असं वगैरे कारणं असतात. पण या दोघांनी कुठल्याही प्रकारचं कारण न देता ते करत राहिले, करत राहिले. एकीकडे माझंही ऐकत होते, गिरीशचंही ऐकत होते, दिग्दर्शकाचं ऐकत होते. सगळ्यांचं ते ऐकत होते आणि हम्म. त्याच्यातून त्यांनी ते शोधून, शोधून प्रॅक्टिस करून, करून, करून त्या दोघांनी खूप स्वतःवर मेहनत घेतली. किंवा आमचा आकाश आहे तो थोडासा सातारकडचा आहे. त्यामुळे त्याचा एक लहेजा वेगळा आहे हम्म. बोलण्याचा. पण सतत बोलून, बोलून तो काढण्याचा त्याने प्रयत्न केला. ओके. आता नाही, नाही येते. आता नाही म्हणजे ते विद्यार्थी दशेत आहेत अजूनही. ही चांगली गोष्ट आहे. आणि ते त्यांनी काल प्रूव्ह करून दाखवलं. क्या बात. का हम्म. सगळ्यांना त्यांचं काम आवडलं. आणि गिरीशचं आणि मला आनंद होतोय गिरीशचं हे 55वं नाटक आहे. आणि त्याच्यात मी सहभागी आहे. वा, त्याचा खूप वा. आनंद आहे. जान्हवी ताई जवळ-जवळ 12 वर्षांनी काम हो, करतीये. त्यांचंही कमबॅकच आहे जान्हवी आणि ताई बरोबर. पणशीकर 12 वर्षांनी तू करतीये. त्यांच्याबरोबर आधी पण काम केलं होतं? नाही, नाही, कधीच नाही, नाही. नाही, म्हणजे कधीच प्रभाकर पणशीकर नाही, आणि नाही, नाही. पण अर्थात भेट आणि ते हे त्यांच्यामुळे होतंच. भेट पण असणार. तिने पण म्हणजे सगळ्यांचीच एक भट्टी छान हं, जमून आणि हं, हं. प्रत्येकाला ना, आपण काहीतरी शोधलं पाहिजे, आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. ही जेव्हा आस असते ना तुमची, तेव्हा ते नाटक जमून येतं. हं. आणि फक्त आमचीच असून चालत नाही, तर निर्मात्यांचीही असायला लागते. बरोबर. एक सुंदर नाटक आम्हाला प्रेक्षकांसमोर सादर हं, करायचं आहे. हं. ही आस त्यांच्या पण मनात आहे. म्हणजे आमची समृद्धी म्हणू नको, समृद्धी पानसे तांबे, त्याच्यानंतर गंधाले कुलकर्णी, सुनंदा काळुसकर, जी आपली पत्रकार होती, हो. आहे म्हणजे ती, त्याच्यानंतर प्रवीण भोसले आणि आमचे भरत नारायणदास ठक्कर. ह्या 5ही जणांना ना आणि 5ही जणांची बलस्थानं वेगळी आहेत. म्हणजे हं. प्रवीण दादा खूप मोठ्या-मोठ्या नाटकांचे सेट्स करतात. ओके. त्याच्यामुळे त्यांचं सेटिंगवर जास्त लक्ष होतं. भरत ठक्करदास यांचं मार्केटिंग कसं होईल, नाव काहीतरी चांगलं पाहिजे. हं. कारण आधी या नाटकाचं नाव होतं #इनोसंट. हां. ही एकांकिका होती, जी अटलमध्ये गाजली होती आणि ओके. ती गिरीशनी बघितली होती आणि त्याच्यावरून त्याने त्या लेखकाचा आणि दिग्दर्शकाचा संदीप दंडवतेंचा नंबर शोधून काढला. मग त्यानं नाटक लिहायला सांगितलं. त्यामुळे नाटक तयार आहे हं, माझ्याकडे. हं. आणि मग तो प्रोड्युसरकडे त्यांना घेऊन गेला. असं ते हं, सगळा प्रवास आहे. हं, हं. पण त्या तर हॅशटॅगचं या त्यांनी असं नाव. इनोसंटचं मग नाव वेगळं पाहिजे. नाव हं. वेगळं त्या भरतजींनी तो हट्ट धरला होता आणि हे नाव आम्हाला मिळालं. आता थांबवायचं कसं? हं. हे आम्हाला मिहीर राजदा आपले जे मित्र आहेत त्यांनी हे नाव अच्छा. दिलेलं आहे. हो. म्हणजे ह्या सगळ्यांचं मला असं वाटतं ह्या सगळ्यांनी मिळून हे नाटक झालंय. प्रत्येकाला जेव्हा वाटतं ना, ती हं, ऊर्जा जेव्हा हं. मिळते ना प्रत्येकाकडनं, ती आज तुम्हाला असेल ना, खरंय. तर ते नाटक यशस्वी व्हायलाच पाहिजे असं मला वाटतं. नाही, तू लेखनाबद्दल सांगितलंस आणि नंतर ती सगळी टीम जुळून आली हे बरोबर आहे. पण त्या लेखनातलं किंवा त्या संहितेतलं तुझी अशी काय भूमिका आहे? तुला असं वाटलं की नाही म्हणून ती हिट झाली आणि म्हणून मी ती करते असं? मला असं झालं, की ही आई जी आहे, ही खूप वेगळी आई मला वाटली. हं. नॉर्मल आहेच, म्हणजे आपल्या घरात ती असते. प्रत्येकाची तशीच असते खरं तर, हं, की जी थोडीशी संवेदनशील आहे, पण तेवढीच कणखर आहे. हं, पण समाजापुढे तिला काही कळत नाही काय करावं. म्हणजे मला तर बंड पुकारायचं म्हणजे हं, आज आता हं, मी स्वतः म्हणते, की जेव्हा मी बघते समाजात आजूबाजूला जे काय चाललंय आजकाल, हं, स्त्रियांवर जे काय अत्याचार होतायत, ह्याच्यावरनं उठून बोलावंसं वाटतं, लिहावंसं हं, वाटतं. हं. पण पुन्हा भीती वाटते, की माझी भाची कुठेतरी एकटीच फिरतीये, माझी लेक कुठेतरी आहे. म्हणजे ह्याचे पडसाद दुसऱ्यांवर उमटले तर?
तर मी काय करू? बरोबर. मी एकटी कुठे पुरी पडणार? नको बाबा, मग आपण गप्पच राहूया. ही जी कुतरवड आजकाल आपली सामान्य माणसांची चालू आहे ना, ती त्याच्यात दाखवली. अच्छा. ती त्या आईमध्ये आहे हं, हं, हं. आणि म्हणून ती मला खूप आवडली. आणि मला असं वाटलं, की नुसतं नाटक जरी असलं, तरी नुसतं शब्दबंबाळ नाटक नसावं. तर जी आपली वेगळी बलस्थान, की आता एक्सप्रेशन्स आहेत, की नाटक आपण त्याच्यासाठी करतो, की पहिल्या रांगेतल्या प्रेक्षकाला जे माझा अभिनय दिसतो, कळतो, डोळे काय बोलतायत ते कळतायत, माझे हात कसे वापरते ते कळतायत, माझं पोश्चर, माझी उभं राहण्याची पद्धत, बरोबर. पाय, हे जे सगळं प्रेक्षकांपर्यंत पहिल्या रांगेतल्या पोचतं, तेवढ्याच शेवटच्या प्रेक्षकापर्यंत पोचतं. खरंय. तर ही माझी परीक्षा आहे. हे एक आव्हानात्मक वाटलं. हं, हं, आणि म्हणून मला असं वाटलं, की ह्याच्यामध्ये मला एक्सप्रेशनला जास्त वाव आहे. हं. तर म्हणून ते मला जास्त आवडलं. आणि तुझा चेहरा किंवा एक बोलका आहे, असं नेहमी म्हटलं हो. जातं. तुझ्या एक्सप्रेशन्सबद्दल हां. त्याचं खूप कौतुक होतं. ते कशामुळे आलेलं आहे? म्हणजे ते तुझ्या एक गुरूंकडनं आलंय का हो. नृत्यामधून आलंय? करेक्ट. हे हां. तू अगदी बरोबर बोललायस. एकतर मी नेहमी म्हणते स्वामींची कृपा आहे, देवाची कृपा आहे, की हे हे आलेलं आहे. हे हं, निमित्त मात्र मी आहे ते. हं. पण मी भरतनाट्यम शिकले हां. आणि गुरु पार्वती कुमार, गुरु सौ सुचेता बेडे चाफेकर आणि सौ स्मिता साठे महाजन हे माझे गुरु आहेत त्याच्यातले. तर ह्यांच्याकडून मला अभिनय कसा करायचा, हं. नृत्य हं, भरतनाट्यममधनं ते मला आलंय किंवा हाताचे वापर कसे करायचे, हं. तुम्ही हातातून कसं बोलू शकता, हे मला नृत्यामुळे कळलं. बरोबर. गुरु पार्वती कुमार नेहमी असं म्हणायचे, की हिरोईन ही रडताना सुद्धा सुंदरच दिसली पाहिजे. अच्छा. हे बरं. किती हं, हं. लक्षात ठेवण्यासारखं वाक्य आहे. किंवा तुम्ही नृत्य करताय, पण पायाचा खूप आवाज नाही होता कामा. धाड, हं, धाड. हं, हं. मग तुमच्या त्या आवाजाकडेच लक्ष जाणार. तर त्यासुद्धा तुमची चाल, तुमचं नृत्यसुद्धा खूप नाजूक, साजूक आणि लयबद्ध असलं पाहिजे. वाह! किंवा ती स्त्री सुंदरच दिसली पाहिजे. मग तुम्ही ही असंच पाहिजे. ते हं. लताख्य म्हणजे ते लता म्हणजे ती वेल, अशी जी वेल आहे ती झाडावरती ती अशीच पडली पाहिजे. असं आठवलं तर लताख्य वाटणारच नाही. तर हं. ती अशीच वेल पडली पाहिजे. त्याच्यातला नाजूकपणा तो असा दिसला पाहिजे. वाह! किंवा त्याच्यामध्ये आमच्यामध्ये एक श्लोक आहे. त्याचा मी खूप तो माझ्या म्हणजे बिंबला गेलाय. यतो हस्तस्य ततो दृष्टी, यतो हां. दृष्टिस्य ततो मनः, यतो मना ततो भाव, हं. यतो भावस्य ततो रसः. वाह! जिथे आपला हात आहे तिथेच तुमची दृष्टी असली पाहिजे. हं. जिथे दृष्टी आहे तिथे तुमचं मन असलं पाहिजे. जिथे तुमचं मन आहे तिथेच तुमचे भाव उमटतात वाह! आणि त्या भाव उमटण्यामधनं तुमचे नवरस जे आहेत, तो प्रत्येक रस तुमचा दिसतो. म्हणजे राग असू दे, शृंगार असू दे, कुठलेही भय असू दे, हे तुमच्या भावात आणि जोपर्यंत इथून येत नाही, तोपर्यंत ते इथे दिसणार हं, नाही. हं, हं. किंवा नुसतं ह्याच्यावरून कळतं, की मला थरथर अर्धं. कापतीये. हं. तर ते हातावरनं कळलं पाहिजे. ते हातावरून पूर्ण असं येतं आणि मग ते तुमच्या चेहऱ्यावर, मग ते तुमच्या डोळ्यातून येतं. वाह! तर हे सगळं मला नृत्यामुळे माझ्या अंगात आलं. किंवा एक चाल किंवा हं, हं. घाबरल्यावर कशी चालू शकते किंवा कॉन्फिडन्स आल्यावर कशी चालू शकते वाह! किंवा लाजल्यावर कशी चालू शकते. हं, हं, हं. हे जे सगळं आहे, हे सगळं मला नृत्यामुळे आलं. बरोबर. आणि आणि ते माझ्या सगळ्यात पहिला गुरु म्हणजे विद्याताई पटवर्धन, बरोबर. बालमोहन शाळा, की तिने आम्हाला स्टेजवरती आणलं. कसं चालायचं, हं, कसं हं. वावरायचं, हे तिच्यामुळे आलं. बरोबर. मग सुलभाताई देशपांडे, आविष्कार, चंद्रशाला, वामन केंद्रे हे सगळं नंतर मग सगळं. वामन भेटला, मग शिवदास घोडके, मग बरोबर. हळू-हळू, हळू-हळू हे आवडायला लागलं आणि ह्याच्यातच रममाण होत गेले. म्हणजे पूर्वी असं म्हणायचं ना, एकदा चेहऱ्याला रंग लागला, हं. की तो जात नाही. फक्त एवढंच होतं, की मी कधी अभिनय करेन किंवा नाटकात काम करेन, चित्रपटात काम करेन असं कधीच वाटलं नव्हतं, कधी महत्वाकांक्षाही नव्हती. पण नृत्यांगना व्हायची माझी महत्वाकांक्षा होती. स्वतःची अकॅडमी काढण्याची माझी महत्वाकांक्षा होती. तर ते नाही झालं काही कारणांमुळे आणि मग इथे आले. पण
इथेही छान झालं. तू मुद्राभिनयाचे क्लासेस घेऊ शकतेस. म्हणजे अकॅडमी तशा आ, प्रकारची होऊ शकते खरंच. तू आता जे काही सांगितलंस नाही. त्याच्यावरनं मला नाही आणि वाटलं ते. अनुभव पण आहेच. म्हणजे अनुभव आता मी आहेच, जेव्हा अर्थातच आहे. पण कशाप्रकारे शिकवायचं, कशाप्रकारे हो, ते आता तू जे सांगितलंस, हो. ते खूपच म्हणजे आता मी भारी आमच्या होतं. या मुलांना तेच सांगत होते, ऐश्वर्या काय किंवा हे, की आपल्याला सीरियलमध्ये काय होतं, की आपण खोटं-खोटं रडतो. हं, आपल्याला डोळ्यातून पाणीच आणत नाही आपण. पटकन तुपांजन घालता तुम्ही आणि ग्लिसरीन घालता आणि रडता. हं. पण ते शॉर्टकट होतात तिकडे. त्यामुळे तेवढंच प्रेक्षकांना दिसतं. पण तुम्ही नाटकात जेव्हा काम करता ना, तेव्हा स्वतःला थोडी तोशीष द्या. हं, थोडा त्रास घ्या. हं, थोडंसं ते आणा पहिल्यांदा. हं. विचार करा. आपोआप डोळ्यातनं पाणी येणार. मग म्हणलं तुम्हाला कष्ट नाही घ्यावे लागणार. मग ते वाक्य पण आपल्या लक्षात राहतात. हां. मग हळू-हळू ते आपली पावलं पण तशी चालायला लागतात. वाह! आपल्याला हातांचं काय करायचं मुद्दाम करावं लागत नाही. मग ह्या काही गोष्टी मुद्दाम कराव्या लागत नाहीत. हं, हं. आणि मग हे तुम्हाला जेव्हा कळेल ना, की आपल्याला कशाने येतं रडायला, कशाने असं होतं, कारण इथे स्विच ऑन ऑफ करायचंय तुम्हाला. हे कशाने येतं? मग तुम्ही त्याच्यातलं टेक्निक शोधायला लागा. हं. मग तुम्हाला सीरियलमध्ये पण लागणार नाही गरज गरज लागणार ग्लिसरॉलची. नाही हं, आणि मग काय होतं जेव्हा तुम्ही खरं रडता ना, तेव्हा आपोआप तुमच्या शिरा हलायला लागतात. हं. आपोआप तुमचा चेहरा लाल होतो. आपोआप तुमचं आपोआप ते तुमचं सगळं बदलत जातं. बरोबर, बरोबर. आणि हे जे तुमचं ना ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं आणि मग तो अनुभव होतो. हं, हं. मग खरंय, त्यालाही ती अनुभूती येते. खरंय, खरंय. आणि नाटक ही गोष्ट अशी आहे ना, की भाजी चिरताना बघत नाही ना आपण. हां, खरंय. 3 तास आपण त्या प्रेक्षकांबरोबर असतो, प्रेक्षक आपल्याबरोबर असतो. पूर्ण त्या काळोखी एक मायाजाल येते, त्याच्यामध्ये आपण सगळेजण असतो. आणि त्या जाळ्यात मग आपल्याला पकडायचे प्रेक्षकांना काही झालं तरी. त्याच्यामुळे हे जेव्हा तुम्ही कराल ना आणि त्याचा अनुभव त्यांना आला, त्या हं, दोघांनाही हं. आणि त्यामुळे आता त्यांना वेगळं काही करायला लागत नाही. वाह! वाक्य आपोआप लक्षात राहिली त्यांच्या. आपोआप त्यांच्याकडनं त्या मोमेंट्स व्हायला लागल्या. वाह! तर म्हणून नाटक करायचं असतं, की आपल्याला खूप काही त्याच्यातून शिकायला मिळतं खरंय, खरंय. किंवा प्रत्येक ठिकाणचा प्रेक्षक वेगळा आहे. बरोबर. म्हणजे मुंबईतला प्रेक्षक वेगळा, पुण्यातला प्रेक्षक वेगळा, पण मुंबईतल्या मुंबईत सुद्धा ठाण्यातला वेगळा, हो. पार्ल्यातला वेगळा, मुलुंडचा वेगळा. तो जो प्रेक्षक आहे ना, त्या प्रेक्षकाप्रमाणे आपलं नाटक चढत जातं. बरं. त्यांच्या प्रतिक्रिया जशा येतात, हं, तसं-तसं नाटक आपलं चढत जातं. जसं त्यांच्याकडनं प्रोत्साहन मिळतं, तसं-तसं नाटक चढत जातं. हं, हं, हं. कधी-कधी एके ठिकाणी लाफ्टर येतो, कधीतरी येत नाही. पण ते म्हणून आपण अँटिसिपेट नाही करायचं. हां. उत्स्फूर्तपणा जो आहे, तो त्याने टिकून राहतो. आणि इन्कमिंग चालू ठेवायचं आपलं. ऐका आधी, हं, समोरचं काय हं. बोलतोय ते ऐका. ते ऐकलत ना, की आपोआप तुमचं प्रत्युत्तर येतं. बरोबर. तर हं. ह्या ज्या गोष्टी आहेत, त्या नाटकातच तुम्ही शिकू शकता. खरंय, खरंय, खरंय. आणि जे मला गुरु मिळाले, माझ्या नकळत मी त्यांच्याकडनं शिकत गेले, की सुलभाताई देशपांडे, वामन केंद्रे आहे, जो NSG मधनं आला. विजयाबाई मेहता आहेत, कुमार सोनी आहे, अशी किती नावं घेऊ, विजय जोशी आहे. खूप नाव आहेत माझ्याकडे अशी. त्यांच्याकडनं किंवा गोविंद निलानी आहे, विकास देसाई आहे, अरुणा राजे आहेत, ज्यांनी श्रावणीताई देवधर आहे. हो. ह्यांच्याकडे मी कामं केली. तर ह्यांच्याकडनं मी या सगळ्यांकडनं आणि केदार आत्ताचा आपला, ह्यांच्या सगळ्यांकडनं हे शिकत गेले. त्यांनी काय असं बसून शिकवलं नाही आम्हाला. बरोबर. पण हे चालू असताना आम्ही सेटवरतीच बसून असतो. व्हॅनिटीत जाऊन नाही बसत. हं, मेकअप रूममध्ये जाऊन नाही बसत. तिथेच बसून असतो, की रोहिणी मावशी काय करतेय? वंदू मावशी काय करतेय? हं. केदार कसं करतोय? केदार समजवताना त्यांना काय सांगतोय? हे आपण ऑब्झर्व्ह करत राहिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि हे जे ऑब्झर्वेशन आहे ना, हे आपली ही चिप आहे ना, ह्याच्यामध्ये बरोबर सगळं बसलेलं असतं. हं. फक्त ते ऑन कधी करायचं बटन ते आपल्याकडे ते आहे. कळायला पाहिजे आणि ते आणि ते बरोबर त्यावेळेला ऑन होतं. किंवा आताचं आम्ही आत्ता हे रिहर्सल करत असताना हं. बऱ्याच वेळेला गिरीशला त्याच्या कार्यबाहुल्यामुळे येता यायचं नाही. कारण त्याचे शूटिंग्स पण चालू आहे, त्याची अजूनही नाटक चालू बाकी होतं, नाटकं आहेत. हं. बाकीची. त्यामुळे कधीतरी त्याला यायला जमायचं नाही. खूप कमी वेळा त्याला यायला जमायचं. पण तरीसुद्धा मी म्हटलं, "नाही, मी येणार रिहर्सलला. आपण भेटूया, आपण करत राहूया. हं, हं. आपल्याला रोज काहीतरी नवीन मिळत राहील त्याच्यातून." बरोबर. आणि तो सलग नाटकातून कामं करतोय. त्याने विश्रांती घेतली नाहीये. बरोबर.
कारण त्याला त्यामुळे रंगभूमीचा वावर त्याचा सहज आहे. त्याला आता आपण व्यवस्थित जोडलं गेलं पाहिजे. कुठेतरी ते वेगळं नाही वाटता कामा म्हणून आपण रिहर्सल करूया. बरोबर. त्याच्यामुळे ह्या तालमीमधूनच आम्हाला हे सगळं मिळत गेलं. किंवा बारीक-सारीक गोष्टी आहेत. आता तुम्ही जे नाटक बघाल, तेव्हा तुम्हाला कळेल काय म्हणते ते. आत्ता मी काहीच सांगणार नाही. तर अर्थातच. त्या बारीक-सारीक गोष्टी आहेत ना, त्या तालमींमुळे आपल्याला मिळतात. त्यामुळे तुमची तालीम चांगली व्हायला पाहिजे, असं मला वाटतं. बरोबर, बरोबर. तर हे सगळंच नाटकामुळे मिळालंय. किंवा मी आता जेव्हा पहिला सिनेमा केला ईश्वर, जेव्हा मला सुलू मावशींनी पाठवलं, की "जा तू कर तिकडे." म्हणलं, "सिनेमा एकदम मला नाही बाबा जमणार." अनिल कपूर. अनिल कपूर. तर म्हणाले, "काही नाही, जा तू." आमच्या घरी माझ्या आई म्हणाले, "सुलू मावशींनी सांगितलंय, जायचं आपण." आणि माझ्या आईला का माहिती नाही पहिल्यापासून असं वाटायचं, की मी सीमा देवसारखं व्हावं, जयश्रीताई गडकरांसारखं व्हावं, सुलोचना दीदी व्हावं. बरं त्याच्यासाठी कधीही काही प्रयत्न केलेले नाही. ना माझं कधी फोटो सेशन झालंय, ना काही कुठल्या शिबिरात गेले, ना काहीच नाही. तिला आपलं वाटायचं. त्यामुळे चल जाऊया आपण म्हणून मी गेलो. तर तेव्हा नाटकात जे शिकले, की आपण ग्लिसरीन घालून रडायचं नाही. बरं आणि तेव्हा मला सुलू मावशी म्हणाली, की "तू जेव्हा जाशील ना, हे बघ नाटकात काम करतो आपण, तेव्हा हजारो डोळे आपल्याकडे बघत असतात. तिथे गेल्यावर एकच डोळा आहे कॅमेरा, तो तुझ्याकडे बघणार आहे. तू करत राहा. तो टिपेल त्याला काय टिपायचं ते. तू करत राहा काम." तर त्याच्यामध्ये एक सिच्युएशन आहे, की दादीमा जाते आणि मी दादीमासमोर रडत असते आणि अनिल कपूर येतो आणि तो म्हणतो, "चुटकी रोटी दे ना." आणि मी रडत असते. तर हे जवळ-जवळ 27 रिटेक झाले होते. के. विश्वनाथजींना जसं पाहिजे होतं तसं येतच नव्हतं. मी रडत होते. शेवटी ते म्हणाले, "का तू ग्लिसरीन घे." म्हणलं, "नाही, नाही, सुलू मावशी मला ओरडेल." आणि मी लहान होते, 12वीत होते तेव्हा. "नाही, नाही, सुलू मावशी ओरडेल मला." मी, "नाही, ग्लिसरीन घाल अगं." म्हणलं, "नाही." तेव्हापासून जी सुरुवात झाली आणि मला ग्लिसरीन एकदा मी घालून बघितलं, पण मला अजिबात रडायला आलेलं नाही. म्हणलं, "आपलं ही वाटच नाही आपली." उलटच झालंय. काहीच नाही. मग त्याच्यामुळे तेव्हापासनं ग्लिसरीन नाहीच म्हणजे कधी नाही. ग्लिसरीन नाही, तुपांजन नाही. त्याने काही फरकच पडत नाही. तर तेव्हापासून ते एक सुरूच झालं. म्हणजे नाही आपण जे करायचं ते प्रामाणिकपणे नॅचरल करायचं. तू तर मगाशी सांगितलंस, की आपण 10 वर्षाचा जो विषय होता, हो. तालमीचं सांगितलंस. तुला असं काय बदलल्यासारखं वाटलं 10 वर्षामध्ये नाटकाच्या संदर्भात? खूप बदल झालाय तसा. एकतर पूर्वीपेक्षा अ, आता मला ते वाटतं, की पूर्वी आम्ही ज्या नाटकात काम करायचो, तेव्हा आपली सगळीच परीक्षा असायची. आवाज, दमदार आवाज पाहिजे, दम टिकला पाहिजे, हे सगळं त्यावेळेला असायचं. पण आता आपल्याला माईक लावायला लागतात. कारण अकॉस्टिकच कुठलं चांगलं नाही, हो. छान. कुठल्या थिएटरचं. म्हणजे मी परत विचारत होते ह्याला गिरीशला, माईक लावावेच लागणार आहेत का? माईक आपल्याला म्हणजे ते आपल्याला असं वाटतं, की आपण सीरियलमध्ये काम करतोय का मग? तर म्हणे, "अगं लावायला लागतात हल्ली." एका अर्थी ते चांगलं वाटतं, पण एका अर्थी म्हणजे 50-50 आहे ॲक्चुअली, की शेवटपर्यंत म्हणजे आतमध्ये जरी गेले तरी प्रेक्षकांना माझा आवाज ऐकू जातो. जो पूर्वी जायचा आणि ओरडायला लागायचा आपल्याला. स्टेजवरती सुद्धा मागे कुठे असेल तर ओरडायला लागायचं. आता काही ओरडायला लागत नाही फार, माईकच असतो आपल्याला. पण एकीकडे असं वाटतं, की नाही मग आपल्या आवाजाची परीक्षा कशी होणार? किंवा काय रेंज आहे आपली कसं कळणार आपल्याला? कारण आता माईक आलेत. तर ते आहे. पण एक मला म्हणजे असं वाटतं बऱ्याच वेळेला किंवा प्रेक्षक म्हणून असं वाटतं, की हे तुमची सोय म्हणून केलंय माईक. पण तसं नाही, नाहीये का ते? नाही तसं नाहीये. हे सोय म्हणून नाहीये. हे प्रॉब्लेम हे आहेत आता असं झालंय. आणि सेट मोठे-मोठे सेट्स आता होतात किंवा जे पाहिजे ते पाहिजे प्रोड्युसर सुद्धा आणून देतात. ओके. हे आहे. सोशल मीडिया. सोशल मीडिया खूप झालाय आता. तो आहे. फरक खूप पडलाय. फरक खूप पडलाय. किंवा आता टेम्पोनी आपला सेट जातो. आता बस नाहीये. ती बसमधली मजा नाहीये. टेम्पोनी जातात आणि मग कलाकार इनोव्हा किंवा ह्याने जातात. आणि आता पहिलं म्हणजे नाटक ओपन झाल्या परदेशातून मागणी येते नाटकाला. आमच्याकडे शो करा, आमच्याकडे शो करा. आणि आता बघूया आता मी जेव्हा सुरू केलं तेव्हा बघूया कुठली सेंटर्स म्हणजे महाराष्ट्रातली. महाराष्ट्रातली. म्हणजे पूर्वी
इंदोरमध्ये 5 व्हायचे. ते अजूनही होतात हो, हो. इंदोरमध्ये. पण बडोदा, अहमदाबाद, सुरत इथे आमचे प्रयोग व्हायचे. आता ते सेंटर आहे की नाही मला माहिती नाहीये. त्याच्यानंतर ह्याला आपलं गोव्याला तर अजूनही होतात. हो. तो पूर्ण पट्टा होतो. आता कोकणाकडे अकोला, वाढलेत. जळगाव, यवतमाळ तिकडे व्हायचे प्रयोग डिसेंबरमध्ये. तर ते माहिती नाही होतात की नाही ते. ते बघायचंय. असे जे काही पूर्वी प्रयोग व्हायचे ना, हे दौरे व्हायचे हं, हं, 8-8, हं, 10-10 दिवसाचे. आता माहिती नाही ते होतात की नाही ते. हं. पण ते व्हायला पाहिजेत असं मला वाटतं. आणि बस आणि तो बसमधला प्रवास, धाब्यावर बसून जेवण. मी पूर्ण शाकाहारी असल्यामुळे माझे होणारे वांदे. मग फक्त दाल फ्राय रोटी खायची. तर गोव्याला तर म्हणजे माझे खूपच प्रॉब्लेम व्हायचे तेव्हा, की सगळ्याला माशाचा वास यायचा. हं. त्यामुळे घरनं थेपले करून द्यायची आई, मेथीचे थेपले, डिंकाचे लाडू, राजगिऱ्याचे लाडू सगळे जे टिकतील 8-8 दिवस ते लाडू घेऊन जायचे बरोबर. मग वेगळा ग्लास आपला. तेव्हा काही असं मिनरल वॉटर वगैरे हां, मिळायचं नाही. हो. मग शहाळ्याचंच पाणी सतत पीत राहायचं. मग केळीच फक्त खायची. हं, हे हं. असं त्यावेळेला होतं. केलेलं आहे, आता खूप केलेलं आहे. सोयी झाल्या आता आहेत. आज सोयी झालेल्या आहेत. पण त्यावेळेला हे सगळं बरोबर. असं होतं. पण दौऱ्यांबद्दलची तुझी उत्सुकता बघून असाही प्रश्न पडतो, की हे सगळं झेपणार आहे का तुला? असा तुला त्याची कधी भीती आहे का भीती म्हणजे? आहे. भीती आहे मला, की आपल्याला दौरे झेपतील का? झेपतील हं, म्हणजे प्रवासाची मला भीती नाही वाटत. हं. पण त्या प्रवासामध्ये येणारे अडथळे म्हणजे आता म्हटलं तसं, की मध्येच थांबून आपल्याला वॉशरूमला जावं लागतं. ते कुठे, कसं, काय असतं, हो, कुठे हो. कसल्या सोयी, तरी हल्ली बऱ्यापैकी झालंय. पण हं, थिएटरमध्ये गेल्यावर काय? हं, हं. थिएटरमधली सोय कशी असेल? कारण आपण सोशल मीडियावरतीच बघतो. वेगवेगळ्या थिएटर्समधली दुरावस्था हल्ली कलाकार सोशल हो, मीडियावरती हो, दाखवतात. हो. त्याच थिएटरमध्ये जाऊन प्रयोग करायचे आहेत मला. म्हणजे तुला सांगते सेल्फीच्या वेळेला अक्षरशः माझ्याकडे गाडीमध्ये एक बास्केट ठेवलेली असायची. त्याच्यामध्ये फिनाईल असायचं, ब्रश असायचा बापरे! अच्छा. आणि एक छोटा डस्टबिन असायचा. हं, हं, जो आम्ही हं. सगळ्या थिएटरमध्ये जाऊन ठेवायचो. दुसऱ्या प्रयोगाला गेले की डस्टबिन गेलेला असायचा. प्रत्येक वेळेला मग आम्ही घरनं पिशवी न्यायचो एक आणि ती आम्ही लावून ठेवायचो मेकअप रूममध्ये आणि आमच्या रूममध्ये आणि मग ती पिशवी आम्हीच उचलून नेऊन टाकायचो. प्रत्येक थिएटरमध्ये गेल्या आधी त्या माणसाला कोणाला तरी पैसे द्यायचे. हे मी पैसे देते, पण तेवढं आम्हाला क्लीन करून दे. हं, कारण आम्हालाच हं, नंतर हे हं. करायचंय. पुढच्या प्रयोगाला ये रे माझ्या मागल्या तसंच. म्हणजे ह्या ज्या आता ह्याचं कसं काय मी करणार आहे, मला माहिती नाही. म्हणून मी त्याच्यासाठी वंदू मावशीकडे जाणार आहे. हां. तिचा सल्ला घेणार आहे, की तू काय करतेस? कसं करतेस? कारण सगळ्यात जास्त प्रयोग ती करते आणि हो. ह्या वयात वयात. हो, हो, हो. ती 18 वर्षाचीच आहे खरं तर. ते खरंय. आकडे उगीचच वाढतायत. खरंय, खरंय, ते खरंय. आकडे कॅलेंडरप्रमाणे वाढतायत. पण ती 18 वर्षाचीच आहे. आणि ज्या पद्धतीत ती प्रयोग करते, नाटकं हं, हं, करते, हं. तर मी तिला जाऊन विचारणार आहे. तिला सांगितलंय पण मी सल्ला घ्यायला येणार आहे, की काय करायचं आपण? आणि कुठेही चिडचिड न करता, स्वतःला त्रास करून न घेता, आपण आता हे दौरे कसे करायचे आणि इतकं कसं आनंदात आपण जायचं. पण हल्ली तर मुंबई, ठाण्यामध्ये आम्ही ऐकतो, की नूतनीकरण झालंय. तर नाही, म्हणजे नाही. हो, 10 हो. वर्षात आता हो. रवींद्र रवींद्र खूप छान झालंय. हं, हं, खूप हं. सुंदर सोयी केलेल्या आहेत. म्हणजे मेकअप रूम वगैरे तर आहेच, पण आपण इथे आमची रिहर्सल इथे रवींद्रमध्येच होत होती. हं, ते सगळे हॉल एकतर एसी आहे, छान कार्पेट घातलेलं आहे आणि मुख्य म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ना म्हणजे नुसताच पैसा खर्च केलाय, कशाला हवाय, पण ह्याने सुद्धा खूप छान वाटतं वाटतं. आपल्याला. बरोबर. एक सकारात्मकता येते. जसं हं, आपण हं. आपलं घर छान करतो ना, एक 2-2 वर्षांनी रंग बदला, काहीतरी अरेंजमेंट बदला. तसं आपल्याला ना आपण जेव्हा तालमीला जातो तेव्हा असं छान वाटावं हो, की. हो, हो. का वाटू नये? बरोबर, किंवा बरोबर. तुम्ही जेव्हा दिवस-दिवस तालमी करता, तेव्हा आपल्याला दिवसभरातल्या काही होणारच ना ज्या गोष्टी आहेत. इथे 3-3 वेळा क्लिनिंग होतं रवींद्र नाट्य मंदिरमध्ये. 3-3 वेळा बाथरूम्स वगैरे क्लीन करतात. अच्छा. हं, त्यामुळे हं. इतकं ते छान वाटतं सगळं. तर गडकरीमध्ये आमचा काल प्रयोग झाला. तिथे खूप छान केले त्यांनी सोय. ओके. मेकअप रूम वगैरे खूप छान केल्यात त्यांनी, मस्त केल्यात आता, की अशा ठिकाणी आपल्याला ना प्रयोग करावासा वाटला पाहिजे. हं, हं. जावंसं वाटलं पाहिजे तिकडे. फार काही आपल्या अपेक्षा नाही आहेत ना आणि बरोबर. एसी तर हल्ली गरज झाली आहे. हो, ते तर आहेच. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, एसी एसी. गाडी हो. असं पुढे आता लावायला सगळीकडे लागलंय. एसी. असं एक सगळी पाहिजे. पाहिजेच कारण आपल्याकडे उष्णताच एवढी हो, आहे, हो, ह्युमिडिटीच हो. इतकी आहे प्रश्नच नाही. आणि अशाच्यामध्ये आपण नाही प्रयोग करू शकत.
बरोबर. आणि जीव प्रेक्षक सुद्धा आणि म्हणजे काय असं बंद असतं ना सगळं, बरोबर घुसमटायला होतं आपल्याला. त्यामुळे एसी गरजेचंच बरोबर आहे आणि बरोबर प्रेक्षकांना सुद्धा. प्रेक्षकांसाठी सुद्धा हो तर त्याच्यामुळे आता हे करायला पाहिजे सगळीकडे. सगळीकडे तसं व्हायला आणि मला पाहिजे. असं वाटतं, की नगरपालिकेच्या असेल तर त्यांचं होल्ड पाहिजे हम्म, आणि अखिल भारतीय नाट्य परिषद आपले एक आहे. तर मला असं वाटतं, की त्यांनी दोघांनी एकमत करून हम्म, काहीतरी एक समिती नेमायला पाहिजे याच्यासाठी, की ती समिती एक 4-4 महिन्यांनी प्रत्येक थिएटरला व्हिजिट करेल. त्यांना काही पैसे कमी पडत असतील ह्या गोष्टींसाठी, तर तो पण तेव्हाच द्यायला पाहिजे, की ह्याचं हे जेव्हा काय म्हणू इन्स्पेक्शन झालं, बरोबर. तर ते तर करता येईल मदत. हे करायला पाहिजे. त्याच्यावरती आपलं लक्ष असलं पाहिजे. तो पाठपुरावा पण सतत पाठपुरावा केला पाहिजे त्या गोष्टींचा, हम्म, तरच ते नीट होऊ शकेल असं मला वाटतं. बरोबर तर ह्या गोष्टी काहीतरी करायला पाहिजेत आणि कोणीतरी याच्यासाठी ठोस पाऊल उचलायला पाहिजे या गोष्टींसाठी, की नुसतंच आपण वर करून चालणार नाहीये. अ, खरं अ, की आता नुसती थिएटर्स, चित्रपटगृह, नाट्यगृह चांगली करतोय असं नाही करून चालणार किंवा आता आपण गावागावांमध्ये आपण प्रयोग करायला जातो. तर तिथे काही गरज असेल त्यांना आणि जर हे केलं ना, तर उलट नाटकं जास्त हो जातील. ना हो ना आणि तर खूप ती नाटकं नाट्यगृह आहेत चालू तेवढी राहतील. हो म्हणजे ना तुला सांगते त्या दिवशी आमचे दीपक गोडबोले आहेत संचालक आमचे. त्यांनी सांगितलं, त्या एका दिवशी 68 प्रयोग चालू होते महाराष्ट्रात. वा 68 वा एकाच वेळेला. आणि काही परदेशात पण असतील चालू परदेशातही चालू होते. तिकडेही मागणी आहे. म्हणजे हो की आता 1 महिना म्हणजे पूर्वी काय असायचं फक्त ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये जायची आपली नाटकं परदेशात. पण आता दर महिन्याला वेगवेगळं नाटक परदेशात जातंय. हे जर सोयी आपण इथे पण केल्या ना हम्म, गावागावांमध्ये, तर उलट नाटकं जास्तीत जास्त जातील. बरोबर आता या सोयी नाहीयेत म्हणून नाटकं जात नाहीयेत. बरोबर बरं नुसती नाटकं नाही, आता आपल्याकडे छोटे-छोटे कार्यक्रम पण खूप असतात. हो हो एकपात्री म्हणा, चौघे-चौघे मिळून करणारे म्हणा, काही छोटे-छोटे कार्यक्रम करतात, काही गाण्यांचे कार्यक्रम करतात, काही ऑर्केस्ट्रा. तर हे छोटे-छोटे काही पण कार्यक्रम ते होतील. तिथे होऊ शकते हे कार्यक्रम होतील आणि प्रत्येक वयाचा प्रेक्षक आपल्याकडे येईल. हम्म, हम्म, प्रत्येक बरोबर वयोगटाचा. आता तुम्हाला सांग, जर असं आपण म्हणतो, की तरुण पिढीला नाटक आवडतच नाहीये. हम्म, मग एकांकिका स्पर्धा होतील का? मग आपले सवाई, आय-एन-टी होतील का? नाही नाही ना. नाही उलट आजचा मराठी तरुण आहे नाटक बघतोय नाटक हो बघतोय, त्याला हो नाटक करायचंय, त्याला बरोबर नाटकामध्ये प्रयोग करायचे आहेत बरोबर वेगवेगळे. हम्म, लेखनामध्ये, नेपथ्यामध्ये. म्हणजे आता मी ठरलंय फॉर एव्हर बघितलं. त्यांनी एल-ई-डी लावलेत मोठे-मोठे. हो केवढा मोठा केवढं धाडसी पाऊल आहे हे. आणि लाईव्ह एल-ई-डी आहेत त्याच्यामध्ये. असं नाही की अच्छा नुसतं स्लाईड आलेत. नाही, वारा येतोय, झाडं हलतायत. हम्म. नरिमन पॉइंटला बसलेत, लाटा येतायत. रस्ता चालतोय. म्हणजे हे त्यांनी वेगळा प्रयत्न करून त्यांनी बरोबर बघितलाय. बरोबर किंवा चिरंजीव परफेक्ट. किती सुंदर हो नाटक त्यांनी हो केलंय. किती वेगळा प्रयोग केलाय. काय ती दोघं मुलं गाणं नाट्यसंगीत म्हणतात. हम्म. तोडीस तोड नाट्यसंगीत. म्हणजे राहुल देशपांडे नाट्यसंगीतावरतीच करतोय ना प्रयोग. खरंच आहे तो अमेय वाघ आणि निपुण आणि निपुण प्रियंका हो हे करतायत. बरोबर ते किती छान करतात. तर ही किंवा त्याही पेक्षा संस्कृती बालगुडे, हम्म तिचं एक तिचाही एक नृत्यनाट्य हो आहे हो आणि ही आपली फुलवा खामकर पण एक करते फुलवाचं आहे. अ, वैदेही डान्सचा परशुरामी हो कार्यक्रम, हो परशुराम ती हो एक डान्सचा कार्यक्रम करते. सोनिया परचुरे सोनिया करते परचुरे करते. तर हे असे असे कार्यक्रम खूप सुद्धा कार्यक्रम आहेत लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजेत. बरोबर बरोबर आहे. म्हणजे मी जेव्हा माझं भरतनाट्यमचं अरंगेत्रम केलं 50व्या वर्षी, तर माझी ती इच्छा होती. ती मी माझ्या 50व्या वर्षी पूर्ण केली. डॉक्टरांची परवानगी घेऊन परवानगी घेऊन. जाऊ दे आता. पण मला ते करायचं होतं ते मी केलं. हम्म, तर त्यावेळेला माझ्या गुरु स्मिताताई साठे म्हणाल्या, की "जर आपण टिपिकल आपलं भरतनाट्यम केलं, हम्म, तर कदाचित तुझ्या क्षेत्रातल्या लोकांना कंटाळा येईल." हम्म, म्हणजे जे अलारिपू, वर्णम, जतीश्वरम हे जर आपण केलं, तर कदाचित त्यांना कंटाळा येईल. कारण भाषा पण वेगळी असते. तर आपण त्याचं एक नृत्यनाट्य करूया हम्म, आणि ते तुझ्या प्रेक्षकांना आवडेल. तर आयडिया आवडली आणि मग ते मला आपल्या प्राजक्ताने लिहून दिलं. प्राजक्त अच्छा देशमुखनी. बर त्याला मी सांगितली कल्पना अशी अशी आहे. त्याने लिहून दिलं. त्याच्यावरती माझ्या गुरु स्मिताताई साठेंनी अ, गाणी लिहिली मराठीतनं. ती आम्ही रेकॉर्ड केली आणि त्याचं निवेदन केलं होतं सुमित राघवननी. हा आणि असा तो आम्ही कार्यक्रम सगळा केला आणि सावरकरमध्ये माझा तो कार्यक्रम झाला. सावरकर फुल पॅक होतं. गँगवेमध्ये पण सगळे बसले होते. हम्म, म्हणजे
आजपर्यंतच्या माझ्या या प्रवासामध्ये जे जे माझे मित्र आहेत, ज्यांनी ज्यांनी मला हात दिला ते सगळे होते. म्हणजे अगदी पनवेल, कर्जत, सांगली, मिरज, पुणा, वा. त्याच्यानंतर आपलं दोहा, कतार, सिडनी, दुबई इकडनं सगळे, सगळे आले होते. सॅन फ्रान्सिस्को इकडनं सगळे माझे मित्र-मैत्रिणी हम्म, हम्म. सगळे आपली टूर ॲडजस्ट करून ते माझ्या अरंगेट्रमसाठी आलेले होते. तर ते ते माझ्या नृत्यनाट्याचे कार्यक्रम 11 प्रयोग मी परदेशात केले वा. आणि अशा छोट्या-छोट्या त्यांच्या सभागृहांमध्ये केले. हम्म, हम्म, हम्म. आणि ती मंडळी मला म्हणाली, "आमच्याकडे ना एवढा फंड नसतो, की आम्ही तुमची मोठी-मोठी नाटकं आणू शकू. हम्म. पण आम्हाला इच्छा असते इथे कार्यक्रम करण्याची, बरोबर. की इंडियातल्या लोकांनी आमच्याकडे काहीतरी करावं, आमच्या मुलांना दाखवावं, हो, हो. की आपली काय संस्कृती आहे. पण आमच्याकडे तेवढे फंड्स नाहीयेत, कारण आम्ही छोटी-छोटी मंडळं आहोत. तर आमच्यासाठी असे कार्यक्रम व्हायला पाहिजेत." आणि त्यांच्यासाठी आम्ही कार्यक्रम केले. आणि काही फार प्रॉफिट नाही झाला आम्हाला, पण आमचं सगळं झालं आणि त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो. नवीन प्रेक्षकांपर्यंत नवीन पोहोचलात. नवीन प्रेक्षकात. तर अशी मंडळं तयार व्हायला पाहिजेत हम्म. प्रत्येक ठिकाणी. आणि जर असं झालं ना, तर हे कार्यक्रमही तिथपर्यंत खरंय, पोहोचतील. खरंय. म्हणजे नुसतं परदेशातलं नाही म्हणत आहे मी. आपल्या इथे सुद्धा, भारतात सुद्धा. हम्म. भारत म्हणेन मी. कारण आता आपले मराठी नाटकांचे प्रयोग बंगलोर, हो, हैदराबाद, हो. चेन्नई इकडे सुद्धा होतात, कारण हो. तिकडे महाराष्ट्र मंडळ आहे. आहे. दिल्लीला तर दिल्लीला आहेच. तर होतच. त्यामुळे कलकत्त्याला होतात प्रयोग हां. आपले. तर त्यामुळे अशी जी मंडळं आहेत ना, हम्म, ती हम्म. जिवंत राहतील असं मला वाटतं. क्या बात. किंवा आपण NCPमध्ये सुद्धा आपले मराठी नाटकांचे प्रयोग नाहीच होत जवळ-जवळ. खरंय. आणि इतकं सुंदर नाट्यगृह आहे इतकं ते. सुंदर नाट्यगृह आहे. तिथे प्रयोग व्हायला पाहिजेत. खरंय. तिथे प्रेक्षक आपला यायला पाहिजे. प्रेक्षकांना सुद्धा मजा येईल. पण तिथे आपले प्रयोग व्हायला पाहिजे ते. तू परत जरा हे धडका मार नाट्य मला परिषदेकडे जरा. खरंच असं वाटतं, की काय तेवढी मी नाहीये ना, पण अशी म्हणजे बंड निवडणूक करणारी लढवलीस तू. पण निवडणूक लढवली. पण ते असं हम्म. म्हणजे काय त्याचं काही पेपर वर्क असेल किंवा ॲडमिनिस्ट्रेशनच्या बाबतीत ढ आहे. त्या बाबतीत कधी हम्म. संबंधच नाही आला. कारण हेच करत आलो आपण आयुष्यभर. आपण कुठलाही जोड व्यवसाय केलेला नाही नाही. किंवा असं काहीच केलेलं नाही, की स्वतःचं नाटक केलंय आणि आपण करायचे काही हो, ॲडमिनिस्ट्रेशन हे हो. काहीच माहिती नाहीये. त्याच्यामध्ये कमी पडतो ना हम्म. आपण. पण तू काम खूप केलंयस म्हणजे हं. तर मगाशी तू ईश्वरचा उल्लेख केलास तर मला नेहमी हा प्रश्न पडतो की तू ईश्वर नंतर मराठीत काम करत होतीस पण तू ईश्वर असेल व्योमकेश बक्षी सारखी सिरियल लाईफलाईन सारखी सिरियल शांती सारखी सिरियल हो, जमीन आसमान बरीच हिंदीमध्ये हो. महत्वाची ज्या भूमिका होत्या त्या तू केल्यास आणि नंतर तू एकदम हिंदीमधनं मराठीत जशी काय म्हणतात त्याला स्थिरावलीस तिथेच राहिलीस तर का असं झालं म्हणजे नाही मग छोट्या ना मोठ्या भूमिका केल्यास हो. सरफरोश असेल हो, 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 हो. रक्तचरित्रमध्ये पण दिसलीस हो, हो. पण जिगरमध्ये मी केलं काम. जिगरमध्ये का? हो. अच्छा. हां. पण ना तिकडे नाही रमले खरं हां. तर. बरं. म्हणजे तिथे खूप वेगळ्या प्रकारचे काही कॉम्प्रोमाइजेस करायला लागणार होते आणि ते मला मान्य नव्हतं. म्हणजे ऑफ स्क्रीन तर होतंच, पण ऑन स्क्रीन सुद्धा मी स्वतः त्याच्यामध्ये जर कम्फर्टेबल नसेन, हं, हं, हं. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर मला वेगळ्या प्रकारचे कपडे म्हणजे ऑफ शोल्डर आता ते खूप कॉमन झालंय. पण त्यावेळेला हं, हं, त्यावेळेला आम्ही हं, जेव्हा हं. काम करत होतो, तेव्हा हे खूप धाडसी झी असायचं. टीव्ही आणि हां, किंवा सगळं सिनेमांमध्ये सिनेमामध्ये. किंवा शॉर्ट्सच घातलेत, हं. मिनी स्कर्ट घातलाय किंवा ऑफ शोल्डर कपडे. हे त्याच्यामध्ये मी त्या संस्कारात वाढलेली नाहीये हं, किंवा हं. मी ज्या समाजामधून आले ना, त्या समाजामध्ये हे नाही बरं. नव्हतं. हं, हं, हं. आणि ते तोडून ते रिंगण तोडून जाण्यात मी धाडसी नव्हते नाहीये. की कोण काही बोललं तरी चालतं, अशातली मी नाहीये. हं, हं, हं. मी खूप त्या चौकटीत वाढलेली आहे. त्या चौकटीच्या बाहेर पडण्याचं धाडस मी कधी केलं नाही. हं, हं. आणि म्हणून मला असं आणि मुळात ती ना ईर्ष्याच कधी नव्हती ना, की आपल्याला नंबर 1 वर पोहोचायचंय किंवा आपल्याला त्या त्या रिंगणात जायचंय. असं कधीच कधीच नव्हतं. नव्हतं. हे आहे आपल्याला मिळतंय, आपण आणि छान मराठीत सुखात तर समाधानी खूपच चांगलं चाललं होतं आणि की म्हणजे मराठीमध्ये मला इतकं छान मिळत गेलं आणि नंतर ना हिंदी मालिकांचं हे वेगळं होत गेलं. म्हणजे डे नाईट काम करा हं, हं. आणि वाट्टेल ते चालायला लागलं. म्हणलं आपल्यालाही जमणार नाही. त्या लोकांना आपल्याकडचा गणपती माहिती नाही. आपल्याकडे लग्न झाल्यावर काही मंगळागौर असते किंवा आपले सणवार त्यांना काहीच नसायचं त्याचं आणि मला नाही ते हं. झेपणारं.
एकतर लग्नाच्या आधी घर तर होतं, आई वडील, माझ्या घरी गणपती होता. पहिला दिवस झाला की आम्ही दुसऱ्या दिवशी दौऱ्यावर पळायचो, गणेश उत्सव. ते साखर कारखान्यामधले दौरे असायचे. नाटक म्हणजे काय त्या लोकांना माहिती नाही. नाही वो देखो ना कॅन्सल हो सकता है. अरे नाटक कॅन्सल कसं होईल? म्हणजे इथपासून तयारी आहे. मग ते ना त्यांना समजवण्यामध्ये अर्धा जीव जायचा आणि मग ना मला ते नको वाटायचं. का आपण यांच्याकडे भीक मागायची, आम्हाला सोडा, आम्हाला सोडा. नको होते. मला त्रास व्हायला लागला सगळ्या गोष्टींचा. म्हणलं नकोच ते. आणि मराठीमध्ये सगळी आपली माणसं होती. आपल्याला समजून घेणारी खरंय, होती. खरंय. घरचे प्रॉब्लेम समजून घेणारी होती. बरं बेसिकली काय मी पहिल्यापासून मी दादरमध्ये राहिल्यामुळे आणि शूटिंग सगळी त्या साईडला हो. गोरेगाव, मड आयलंड, आता ठाणा आलं, मीरा रोड आलं. पण तेव्हापासून मी सवय लावून घेतली, की आपण गाडीत मेकअप करायचा. कारण ड्रायव्हर होता. गाडी माझी बंद झाली होती गाडी चालवणं ॲक्सिडेंटमुळे. तर ड्रायव्हर होता. मागे नुसतं बसून आपण राहायचं. ते काही झेपेना. मग हळू मेकअप सुरुवात केली. त्यामुळे मी सेटवर जाते, तेव्हा माझा मेकअप रेडी असतो. मग तिथे गेला 10 मिनिटात काय तुमचा आंबाडा हेअरस्टाईल बांधायची. परत तेव्हा लांब केस होते. त्यामुळे स्वतःचाच आंबाडा घालून साडी-बिडी जे काय असेल ते नेसायची. 9:15ला रोल. त्याच्यामुळे तो काही प्रश्न नव्हता. तर ते एक झालं. जुल्या लहान होती. मग माभाळम्या पर्व दुसरं आलं. तर म्हणलं पण आता मुलगी 4.5 महिन्याचीच आहे. विनय आपटे होता. तो कुठल्याही लेव्हलला जाऊन ॲडजस्ट करतो. तो म्हणाला, "तू सगळं जुल्याचं आटप. 11 वाजता ये. 6ला मी सोडतो." आणि संक्रमणला शूटिंग होतं. त्यामुळे मी सगळं जुल्याचं आटपून 11 वाजता सेटवर जायची विथ मेकअप. 11:30ला लगेच शूटिंग. 6ला पॅकअप करायची, 6:30ला घरी. म्हणजे ना हे सगळं घर, काम हे सगळं माझं छान ॲडजस्ट झालं. बरोबर. आणि दुसरी त्याहूनही महत्वाची गोष्ट, मराठीमध्ये पुन्हा एकदा विषय वेगळे मिळाले. आणि जे वास्तवातले विषय होते. आपल्याकडच्या सिनेमा असेल बायका किंवा सिरियल असेल. आपल्याकडच्या बायका झोपताना नटून-थटून कधी झोपल्या नाहीत. जे हिंदीमध्ये खूप त्रासदायक व्हायचं, की विषय कसं असं नाही होऊ शकत. किंवा तुला सासू म्हणून किंवा पण असा नाही रोल मिळाला, की जी सुनेचा जाच करतेय नाही, वगैरे असं काही कधीच नाही, नव्हतं म्हणजे. कधीच नाही. जी आपल्या घरातली सासू असायची तशीच मला तशा मिळाली. तू रोल तुला तर मिळाले. त्यामुळे ना मला तो साधेपणा पण जास्त आवडत गेला मराठीतला. आणि मुख्य म्हणजे म्हणलं तसं विषय. बरोबर. इतके वेगवेगळे विषय मला मिळाले. एक आभाळमयामध्येच मला इतकी सुद्धा रंगवता आली, की एक साधी लेक्चरर, प्रोफेसर, व्ही-सी सगळं असं तरुण वयापासून आणि किती ते आणि करता किती आलं. कलाकारांबरोबर मी काम केलं. किती किती शिकायला मिळालं त्यातून मला मला. तेच आभाळमायाबद्दल विचारायचं होतं, की आभाळमायाचं योगदान तुला काय वाटतं? कारण तेव्हा डेली सोप नव्हतेच म्हणजे नाही. ते पर्व सुरू व्हायचं हो. होतं म्हणजे आणि हां. शांतीचा अनुभव माझ्या गाठीशी होता. हं, हं, पण हं. मराठीतला डेली सोप. किंवा असं तू जसं म्हणालीस, की दुसरं पर्व एक काय म्हणतात त्याला लीप घेणं सीरियलने, ते पण मराठीत तोपर्यंत झालेलं नाही. नव्हतं. तर हे एक सगळंच आभाळमायामध्ये बघायला हो. मिळालं. एक तर काय आहे, की त्यावेळेच्या आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात आलेला आमचा मित्र, सल्लागार, बाप विनय विनय आपटे. आपटे. त्याच्याशिवाय आमची कुठली मुलाखत हं, आणि काहीच होऊ शकत नाही. हं. म्हणजे खरंय. आज सुद्धा स्टेजवरती जाताना विनय आहेस ना? हे असतंच असतं. तो असतो आमच्या आजूबाजूला. आम्ही काही करताना. तर हं. हो, खरंच आहे. मग त्यांनी सांगितलं अ, म्हणून तू मेहंदी लावून कुसुम मनोहर लेलेचा प्रयोगही केलाय. दुसऱ्या दिवशी लग्न आहे आणि. हो. तर त्यामुळे विनयनी आपल्याला बोलवलंय. आपण जायचं. जायचं. त्याच्यापुढे पैसे किती? हं. भूमिका काय? हे काहीच आम्ही कधीच कोणी विचारलं नाही. कारण ते असल्याशिवाय तो बोलवणारच नाही एवढी खात्री होती आम्हाला. त्यामुळे आभाळमाया करायला गेले तेव्हा विनयनी सांगितलं, की "करतेस." सुबोध गाडगे आणि अच्युत वझे प्रोड्युसर होते. नाटकातलेच पुन्हा. आणि एक वेगळा काहीतरी प्रयोग करतोय. मराठीतला डेली सोप आहे. आणि छान आहे. अशाने करायला लागलो. माधवी मुटाटकर चॅनल हेड होत्या तेव्हा. हो. म्हणजे हे सगळेच नाटकातले होते. त्यामुळे एक वेगळ्या जिद्दीने सगळेजण त्याच्यामध्ये उतरलेले होते. नंतर अभय परांजपे पण होता. तर हे सगळे लोकं ना वेगळ्या ह्याने या क्षेत्रात उतरले होते. त्याच्यामुळे पुन्हा एकदा ती वेगळी ऊर्जा मला तिकडे मिळाली. आणि आभाळमय करत असताना विनयचे एक प्रयोग म्हणजे शूटिंग वाईज सुद्धा आणि सलग नाटकासारखे आम्ही एक-एक सीन करायचो रे.
आणि त्याचं जे क्राफ्टिंग असायचं, आता शब्द हा कळतोय क्राफ्टिंग. त्यावेळेला काही कळत नव्हतं. आता आता कळतंय क्राफ्टिंग म्हणजे काय. आणि तो ज्या पद्धतीने संजय जाधवला सीन सांगायचा आणि पूर्ण सीन तो कसा करणार आहे, पूर्ण सीन असा व्हायला पाहिजे. रेग्युलर तालीम करून मग तो आम्ही सीन करायचो. आणि तो एका शॉटमध्ये सुद्धा तो वाईड सुद्धा मिळायचा, क्लोज सुद्धा मिळायचा. हे सगळं त्या एकामध्ये करायचा आणि त्याच्यामुळे त्याला एक वेगळी गंमत यायची. आमची एक्सप्रेशन आपोआप तशी यायची. आणि संजय जाधव हे तिकडे मला मिळालेलं एक वेगळं भावंड आहे माझं. भाऊ आहे तो माझा मानलेला, पण तो एक वेगळं रसायन आहे. इतका वेळ लावायचा ना तो लाइटिंगला. म्हणजे इथे क्लोज आहे, तिथे का लाईट दिलायस तू? त्यावेळेला मी खूप त्याला बोलायचे, "अरे चल ना," म्हटलं, "किती वेळ?" आणि मग एस-एलवर म्हणायचो मी आणि हर्षदा. कारण इकडनं काहीतरी लावलंय, इकडे जायचंय, परत इकडे काहीतरी काळा पडदा लावलाय, असं जायचंय. एस-एलवर घर नहीं जाऊंगा मैं असं. पण जेव्हा पहिला एपिसोड बघितला अभयमॅचा, मी जाऊन त्याच्या पाया पडले. म्हणलं मी चुकले, साफ चुकले. कारण आजपर्यंत माझी स्किन अशी कधीच मला स्क्रीनवरती दिसली नाही. वॉर्म असते आपली जी स्किन, ती मला त्याच्यावर दिसली. ती कुठेही खोटी दिसली नाही मला स्किन. जे मला हिंदीमध्ये दीपक मालवणकर एक कॅमेरामॅन होता, त्याने दाखवलं होतं. अच्छा. ते मराठीमध्ये संजय जाधवनी केलं. क्या बात. आणि त्याच्यानंतर मी कधीच त्याला लाइटिंग बद्दल बोलले नाही. आणि खूपच वेगळ्या लेव्हलचं त्याने त्यावेळेला लाइटिंग केलं होतं. नाहीतर त्यावेळेला फ्लॅट लाइटिंग असायचं. पण त्याचं जे लाइटिंग आहे त्याच्यामुळे त्या लाइटिंगमध्ये नॅचरल मेकअप यायला लागला. मेकअप मी नॅचरल करायला लागलो. कम करो असं तो सांगायचा. आणि ते छान दिसलं. वाह! त्यामुळे ते आभाळमय ते दिवसच फार वेगळे होते. खरंच. खूप वेगळे. त्याच्यानंतर माधवी मुटाटकरनी माझं केलेलं स्वागत म्हणजे हे विसरूच शकत नाही म्हणजे मी. म्हणजे असं वाटलं ऑस्करच जणू काय आपल्याला मिळालंय, की मला सांगितलं, "तू घरी थांब, इतक्यात निघू नको." मेफेअरमध्ये आमचा पहिला एपिसोड दाखवणार होते वरईला. बरं. "तू थांब, आधी निघू नको, आम्ही सांगू तेव्हा." म्हटलं, "एवढं काय आहे? पहिला तर एपिसोड आहे." बरं म्हटलं, "चालेल." बरं त्याच्या अगोदर शांती वगैरे सगळं केलेलं होतं ना. एवढं कुणीच काय असं कौतुक केलेलं नव्हतं. तर आणि मी बरं त्या अभयमॅची मी हिरोईन आहे वगैरे असं पण काही कोणी विनय तर कधीच नाही असं ट्रीट करणार. त्यामुळे असं पण काही नाही ना, की आपण त्याचे हिरोईन आहोत, असंही काही नाही. बरं त्यावेळेला आम्ही सगळेच सारखे होतो रे. असं कोणीच नव्हतं त्याच्यामध्ये. मनोज काय, संजय काय, अशोक समेळ काय, सुहास मावशी, साठे असं काहीच नव्हतं. तर म्हणलं बरं थांबते. मग थोड्या वेळाने ती "आता तू निघ हं. जवळ येऊन फक्त थांब." बरं म्हटलं. बाहेर येऊन थांबले. "हां, आता तू गाडीतून उतर आणि तू ये." म्हणलं बरं आले आणि मी एंट्री जशी केली, रेड कार्पेट होतं एकतर, एंट्री केली आणि मी चालते आणि माझ्या सगळ्या अंगावर फुलांच्या पाकळ्या, वाह! गुलाबाच्या पाकळ्या अशा जाईपर्यंत. बापरे! मला असं झालंय काय चाललंय? बापरे! आणि मग आमचा गाणं सुरू झालं, जडत होतो जीव. प्रोमो आणि गाणं आणि मग एपिसोड. पण आपल्याच माणसांनी आपल्या माणसाचं इतकं कौतुक करणं हे किती मोठेपण आहे. खरंच आहे. म्हणजे आता जे आपण म्हणतो, की आपणच आपल्या कलाकारांना कमी म्हणतो. पण आपणच जर मान नाही दिला तर कसं? पण हे त्यावेळेला त्यांनी केलं होतं माझं. की आज त्यांनी मला मोठं केलं म्हणून मी मोठी दिसले लोकांना आणि झाले मोठे. बरोबर. पण हे असं कौतुक करणं एखाद्याचं आहे, की त्याने मी तर कोणीच नव्हते ना तेव्हा. की एक साधी सुकन्या कुलकर्णी एवढीच होते मी. पण त्यावेळेला त्यांनी माझं असं कौतुक करणं, अशी मला एंट्री देणं, हा किती त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. आणि ते सगळे माझ्यापेक्षा किती मोठे होते, आहेत. हुद्द्यांनी काय आणि अनुभवांनी काय. पण त्यांनी असं करावं हे मी कधीच विसरू शकणार नाही. आणि ते लागोपाठ झालं होतं मी कुसुम मनोहरलेले मला वाटतं हो. प्रभातवरती होतं नाटक ते प्रभातवरती यायचं ते सारखं. सारखं दिसायचं हो. आणि मग त्याच्यानंतर हे सुरू झालं हो. आभाळमाया. एका नाटकाबद्दल मला विचारायचंय की जे फार चाललं नाही पण ज्यामध्ये तू नर्गिसची भूमिका केली होतीस. सरगम. अरे बापरे! तुला ते संगम ते तुला कुठून कळलं? मला कळलं. आणि सुनील तावडे, राज कपूर. हो. मोहन वाघांचं नाटक मोहन वाघांचं चंद्रलेखा नाटक. हो. संस्थेचं कुमार सोनूने कुमार डिरेक्ट केलं सोनूने होतं. दिग्दर्शित केलं होतं. आणि
म्हणजे तो पण तुझ्यासाठी मोठा रोल होता खरं हो. तर. पण त्याच्या आधी स्वामी जसं नाटक झालं होतं. हो, स्वामी नाटक झालं रमाबाई होतं. पेशवे पण त्याच्यामध्ये तू हो. होतीस. हो. पण तसंच पुन्हा तेच ना, की एकतर ना तेवढं हे काहीच नव्हतं, की रोल कसा करायचा, रोल कशाशी खातात आणि कशी भूमिका आपण बघायची, वाचून काढायचं आणि मग ही भूमिका मला सूट आहे की नाही, हे काहीच नव्हतं रे. हं, हं. पण मोहन काकांनी सांगितलं, कुमार सोनी म्हणाला, "कर." आणि सुनील तावडे नाव खूप होतं आणि राज कपूर आहे. हं. आपण कसे त्याच्यात दिसतोय वगैरे हा भागच वेगळा होता, की मी नर्गिस दिसेन का? लोकांना आवडेल का? हे तर ध्यानीमनी नव्हतं. हं, हं. पण मोहन काकांना वाटतंय ना, मी नर्गिस दिसणार आहे, मी हां, दिसणार आहे. दिसणार आहे. हां. समोरच्यावरती डोळे बंद ठेवून विश्वास ठेवत गेले, हं, हं. खरं बरोबर, सांगायचं तर. बरोबर. त्यामुळे यश, अपयश जे काही ते सगळं त्यांचं आहे. हं, मी हं. फक्त करत गेले असं मी म्हणेन. तसं विनयवरती त्यांनी सांगितलं, आम्ही करत गेलो. तर ह्या म्हणजे हे जे नाही सगळं होत गेलं. त्यामुळे त्यांनी सांगितलं आणि त्यांनी त्या पद्धतीचे म्हणजे ते जे वय होतं, त्या पद्धतीचे कपडे मला शिवले होते उदय टेलरकडनं. मग त्या कपड्यांचं एक छान अरे वाह! हं. तसा विग केला होता नर्गिसजींसारखा. अच्छा. मग तसं एक मेकअप करून फोटो सेशन केलं होतं. तर त्यामुळे त्याचंच अट्रॅक्शन होतं आणि काम करायचंय आपण. त्यांना वाटतंय मी हो, नर्गिस आहे, हो. मी नर्गिस आहे. ह्याच्या पुढे आता जर मला विचारलं, हं. म्हणजे आता जर आम्हाला कोणा कुसुम अहो काय कुसुम बनवलेले आम्ही शोभू का? हे आता येतं. पण त्यावेळेला त्यावेळेला करू ना आपल्याला हां. काय? हं, असं होतं. हं, त्यामुळे हं. ते सगळं त्याच्यात झालेलं आहे. मला वाटतं एकदा झुलवा केल्यानंतर हं. हा प्रश्नच तुझ्या नंतर मनात आला नसेल, की जर तू झुलवा करू हो. शकतेस, तू शिव्या देऊ शकतेस आणि सगळं करू बापरे! शकतेस, आपण ते काही तर करू म्हणजे शकतो. हो, खरंच आहे. आणि 15 दिवसात जुलवा बसवलं हां नाटक. हो. म्हणजे त्यावेळेला मला विचार करायलाही दिलं नाही वामननी. "नाही तू करतीयेस हा?" हं. "करतीये? म्हणजे?" "बरं करतीये." असं ते झालं. आणि तो म्हणाला, "आपल्याला रिहर्सल चालू करायची." म्हणजे हं. आम्ही सकाळी 9 ते रात्री 2 रिहर्सल करायचो. की उत्तम बंडू तुपे यांची कथेवर्णन, चेतन दातार हो. ते डायलॉग्स लिहायचा. ते झाल्यावरती अरुण चांदीवाले, देवदत्त साबळे गाणी लिहायचा, अरुण चांदीवाले बसवायचे. मग एकीकडे मला गौरी, सयाजी, सातारची भाषा शिकवायचे. शिव्या कशा द्यायच्या? घरात आईला म्हटलं तरी चापटी. तर काही नाही वामन म्हणाला, "आम्ही बोलतोय तसं तू बोल फक्त. ह्या हं, ह्याच्यावरती जोर द्यायचा आहे, वाक्यावर जोर दे. ह्या हं. शब्दावर जोर तसं मी करत गेले. नंतर मला त्याचे अर्थ कळले. कारण त्या वेळेत त्यांनी मला अर्थ सांगितले असते, तरी कळलंही नसतं. नंतर ते कळत गेले किंवा मग एक त्याच्यामध्ये बलात्कार होतो माझ्यावर असा जबरदस्ती होते असं होतं. तर म्हणलं आता हे कसं काय दाखवायचं? काही कल्पनाच म्हणजे त्यावेळेला काय अशी पुस्तकं वाचा बरोबर. किंवा टीव्हीवर असं काही नव्हतंच ना. त्याने काय सांगावं? काही नाही पोटात भरपूर जंत झालेत आणि ते दुखतंय असं कर. अरे! कसं आता खूप हसायला येतं, की बापरे! काय करायचो आपण हे? खरंय, खरंय. काय केलं? पण पण ते ते तू म्हणालीस तेच आहे, की तू ज्यांच्याबरोबर काम केलंस त्यांच्यावर विश्वास हो. ठेवलास. त्यामुळे अगदी, ते इतकं अगदी. सोपं होत गेलं. अगदी, अगदी. पण एक तुझ्याकडे केअरिंग नेचर आहे. एक काळजी असते सगळ्यांची, हो. सेटवर असलेल्या लोकांची. मी हो. असं ऐकलंय, की तुझी जर पिशवी उघडली तुझ्याकडची, तर त्याच्यामध्ये बडीशेपपासून इलेक्ट्रिक केटलपर्यंत गोष्टी असू शकतात. आत्ताच त्या बॅगेत सगळं आहे. आहे? ह्याची भूक काय लागली गरज तर काय? ह्याची काय गरज आहे? दुसऱ्यांची काळजी ते एक आहे म्हणजे आता बरं. माझ्या आईकडून आलंय असं मी म्हणेन. हं, कारण आता हं. पूर्वी काय व्हायचं आम्ही कोल्हापूरला वगैरे शूटिंगला जायचो. तर कोल्हापूरला गेल्यावरती सुद्धा ना पांढरा रस्सा, तांबडा रस्सा हे. बरं माझी आई माझ्याबरोबर असायची. आम्ही पहिल्यांदा ईश्वराच्या शूटिंगसाठी गेलो. अ, अ, 86 साली. ते शूटिंग कुठे होतं तिकडे राजमुंद्रीला, बरं, हैदराबाद. हैदराबाद. आणि 82 साली दुर्गा झाली गौरी केलं आणि 86 साली मला सुलमावशींनी ईश्वर चित्रपटासाठी जायला सांगितलं. तेव्हा माझी आई माझ्याबरोबर आली होती. तर तेव्हा पहिल्यांदा माझ्या आईने कांदा लसूण खाल्ला. बरं. ती कांदा लसूणही खात नव्हती. म्हणलं, "आई कांदा लसूण आहे. तू बघितलं नाहीस, मी खाल्लं नाही." भूक आईनी लागली असेल. वरचं पाणी फक्त घेतलं भाताबरोबर. मग दुसऱ्या दिवशी आम्ही सांगितलं, मग दही आलं, मग काही आलं. पण आई म्हणाली, "आता आपल्याला हे करायचंय ना." हं, हं, मग हं. आपण हे करायचं आता. तिथे आपण मागे नाही राहायचं आणि आपण आपलं नाही तिकडे हे करायचं. मग आम्ही जेव्हा काम करायला जायला लागलो ना, मग आईच्या पण लक्षात आलं. मग घरनं केलेला सुधारस, हं. जामची बाटली, साजूक तूप, लाडू, थेपले असं जे असेल ते आई सगळी बॅग भरून आणायची. कारण एकतर मी तेव्हा खूप बारीक होते.
म्हणजे 42-40 किलो माझं वजन असायचं तेव्हा. हे नंतर थायरॉइडमुळे माझं झालं. बरोबर. तर ते असायचं आणि कधी काही बाहेरचं खाल्लंच नाही ना. हं, आता आपण हॉटेलमध्ये सर्रास जातो, पण तेव्हा आपल्याला फक्त मे महिन्याच्या सुट्टीत, दिवाळीच्या सुट्टीत एव्हाच हॉटेलमध्ये आपल्याला आई-वडील न्यायचे एकदा. बाकी कधी हॉटेल बरोबर. बघितलेलंच नाही. त्यामुळे असं काही वेगळं खाल्लंच नाही आणि टिपिकल ब्राह्मणी पद्धतीचं जेवण मला आवडतं. गोडा मसाला, तिखट, मीठ, गूळ, नारळ हे जेवणात असतंच. हं. ते कोल्हापुरात कुठे मिळणार? मग ते कोल्हापुरात गेल्यावरती आणि ते पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, अख्खा मसूर आणि हे सगळं. तर जेवणाचे हाल व्हायला लागले. बरं माझी बहीण तिकडे राहत होती, मामी बहीण. मग रोज तिच्याकडनं बिचारीला त्रास देऊन वरण-भात पाठव. मग आमचे राजाभाऊ जायचे, वरण-भात घेऊन यायचे. संध्याकाळी गंगावेसला जायचं, धारोष्ण दूध प्यायचं, रंकाळ्याला जाऊन भेळ खाऊन यायचं, झालं जेवण. हे एवढंच असायचं. म्हणून मग मग आई म्हणाली, "हे असं चालणार नाही." हं. म्हणून मग आई आणायला लागली. मग असं पण एक होतं ना, की आपल्याला जे पाहिजे ना, ते आपण आपल्या जवळ ठेवायचं. जवळ ठेवा. हं, प्रोड्युसरकडे मागायला लागता कामा नये. हं. प्रोड्युसर आपल्याला आपल्या कामाचे पैसे देतोय. म्हणजे त्यावेळेला एस-टी-डी करायला लागायचं, तर तिकडनं आम्ही फोन करायचो घरी. त्याचे पैसेही आम्ही द्यायचो. तर ते मॅनेजर म्हणाले, "अहो तुम्ही का देता पैसे? हं, आम्ही बिलात लावू." म्हणलं, "माझ्यासाठी मी माझ्या बाबांना फोन करते. हं. प्रोड्युसरनी नाही सांगितलंय ना, रोज तुम्ही फोन करा. त्याचे पैसे आम्ही देणार. बरोबर. प्रोड्युसर आम्हाला देतोय, 2 वेळचं जेवण त्यांच्याकडनं आहे, चहा आहे. त्याचे पैसे तुम्ही त्यांच्याकडनं घ्या. पण आपल्याला जे अजून लागेल ते आपल्याकडे असलं पाहिजे. ही सवय मला माझ्या आईनी पहिल्यापासून लावली. त्याच्यामुळे ते माझ्याबरोबर आता कायम आहे. आणि मग ते आई जेव्हा आणायची, तेव्हा चिवडा, लाडू आणायची जेव्हा सेटवर, तर आपण एकटाच नाही खायचं ना, बाकीच्यांना पण द्यायला पाहिजे. ही सवय आम्हाला दुर्गामध्ये पण लावली होती गुरु पार्वती कुमारांनी. अच्छा. आम्ही 75 मुली होतो बरोबर. दुर्गामध्ये. हो. छबिलदासमध्ये आमची रिहर्सल चालायची. सगळ्या जणी असं गोल करून आम्ही बसायचो आणि आम्हाला तिघांना पुरेल असा डबा आणायचा. स्वतःसाठी एक ह्या बाजूला, एक ह्या बाजूला. अच्छा. असे आम्ही सगळेजण वाटायचो एकमेकांना. आणि दादांची बायको अम्मा रोज आमच्यासाठी एवढा डबा भरून कधी कोशिंबीर आण, कधी उसळ आण, कधी आमटीच आण, असं त्या आणायच्या आणि सगळ्यांना त्या वाटायच्या. ते जे संस्कार झालेत ना किंवा दुर्गाच्या दौऱ्यावर निघायचो त्या प्रत्येकाच्या बॅगमध्ये काही ना काहीतरी खाऊ असायचा. कारण आम्ही तेव्हा एस-टीने फिरायचो. हां, बरोबर. आणि जर एस-टी बंद पडली, एकदा झालं होतं असं एस-टी बंद पडली. तेव्हा काकडे काकांनी तिकडनं चाललेल्या लोकांना काय कुरमुऱ्याची मोठी-मोठी गोणी घेतली हं, आणि आम्ही नुसते कुरमुरे खाल्ले होते. कारण टायर बदलायला वेळ हं, लागणार आहे म्हणून. हं. तेव्हापासून ते डोक्यात आहे आपल्याकडे काहीतरी खायला हवं. बरोबर. वाटेत काहीही होऊ शकेल. आणि मग हळू काय व्हायला लागलं, नाही ह्याला हे आवडतं, त्याला ते आवडतं, त्याला ते. हं, मग हं. त्या गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजेत. मग एखादे नेलकटर माझ्याकडे नाही, माझ्याकडे नेलकटर कसं नाही? माझ्याकडे हे हे करता ते वाढत गेलं, की नाही अमोलला हे आवडतं नाही, हे ठेवूया कधी त्याने मागितलं तर पटकन द्यायला. ते ना हळू होत गेलं आणि मला ते आवडतं. बेसिकली मला हे सगळं हं. आवडतं. ओके. आणि मग त्याच्यावर कितीही पैसा खर्च झाला तरी मला चालतं. मला असं काही नाहीये. मला द्यायला हं. आवडतं, की बरोबर. हां, काय इथे तुम्ही आमच्या एरियात येऊन तुम्ही हा वडापाव खाल्ला नाही, हं, मग काय सगळ्यांसाठी वडापावच आण. मग काय कोणासाठी केकच आण. मग घरूनच कधीतरी काहीतरी करून दे डबे भरून. त्याच्यावरनं शिव्याही खाते. पण ठीक आहे, मी त्याच्याकडे लक्ष नाही देत. आणि दुसरी गोष्ट अन्नदानासारखं दुसरं दान नाहीये. हं, हं, हं. म्हणजे मला जसा संजय पण म्हणतो, की ऐपत असेल ना, तर आपण अजून मोठी जागा घेतली असती आणि ज्या मुलांचे हाल होतात, त्यांना आपण आपल्याकडे राहायला हो, बोलावलं हो. असतं. नका पैसे देऊ, आमच्याकडे राहा, खा, प्या. तुम्ही तुमच्या कामाला जा, दुसरी काही अपेक्षा नाही. आणि आतापर्यंत असे खूप जण आमच्याकडे येऊन एक रात्री राहिलेत. जेवण कोणाचं कधी घरच फोडलंय. मग अचानक आमच्याकडे कोणतरी आलंय, राहिलंय, 2 दिवस राहतो. हो, राहा, खा, पी, जा. आमची काही अपेक्षा नाही. पण देवाने तेवढी ऐपत दिली असती तर आम्ही केलं असतं अजून हं, खूप हं, काही. हं. किंवा आता मी एक सी-पी-ए म्हणून संस्था आहे. कुणाला काही मला सांगायला आवडत नाही असं. पण मुद्दामून सांगते म्हणजे असं, की जर कोणी असेल तर जरूर त्यांनी सांगावं म्हणून. कॅन्सर पेशंट्स एड्स असोसिएशन. ओके. तर त्याच्याशी मी संलग्न आहे. तर असे आता आमच्याकडे स्पॉट बॉयज असतात, लाईटमन असतात. त्यांना कॅन्सर झालेला असतो, त्यांच्याकडे पैसा नसतो किंवा चुकीचं मार्गदर्शन त्याला केलेलं असतं. मग चुकीच्या डॉक्टरांकडे जाऊन भरपूर पैसे त्यांचे खर्च होतात. अशा वेळेला ते लोक माझ्याकडे येतात. मी त्या संस्थेशी जोडून देते
आणि त्यांचा सगळा खर्च विनामूल्य होतो. अच्छा. अरे वा. म्हणजे मला असं वाटतं, की ह्या चेहऱ्याचा फायदा जर लोकांना होत असेल ना, तर तो माझ्यासाठी मी कधीच करून घेत नाही. पण त्यांच्यासाठी जाऊन मी मुद्दामून करते. वा. तेवढं तरी आपल्याच्याने होतंय ना. खरंय, खरंय. एक गडचिरोलीला एक आहे घर, म्हणजे शाळा आहे, अनाथाश्रम आहे. हं, हं, हं. त्यांच्यासाठी मी करत असते. जेवढं माझ्या ऐपत आहे, म्हणजे माझ्या आईने सांगितलंय, तुझ्या मिळकतीतला 10% तरी तू द्यायला पाहिजेस, ज्यांना गरज आहे. हं. आणि कदाचित तीच मनोवृत्ती, तीच विचार करण्याची वृत्ती ना संजयची पण आहे. आणि म्हणून आम्ही आम्र महोत्सव केला होता. हो, आठवत असेल. हो. आम्र महोत्सव आम्ही एवढ्याचसाठी केला होता, की काहीतरी आपण करायला पाहिजे. पण एकट्याच्यानं नाही होणार. हं. तेवढे नाही आहेत आपल्याकडे. कारण आपल्या जबाबदाऱ्या पण खूप आहेत. त्याही तितक्याच महत्त्वाच्या बरोबर. आहेत. म्हणून आम्ही आम्र महोत्सव केला आणि त्याच्यातून येणारं जे प्रॉफिट होतं, ते आम्ही सगळंच्या सगळं 5 अशा संस्थांना दिलं, ज्या संस्था सरकारपर्यंत पोहोचलेल्या नाहीत, लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत आणि त्यांना गरज आहे. हं. असं आम्ही 2 वर्ष सलग केलं. पण नंतर लॉकडाऊन आलं आणि लॉकडाऊन नंतर सगळ्या किमती इतक्या वाढल्या, हो. की जो आमचा उद्देश आहे, तो आमचा उद्देश सफल होत हं, नव्हता. हं, हं. म्हणजे आम्हाला किंमत वाढवायची नव्हती, जी सामान्य माणसाला खिशाला परवडेल परवडेल. अशी ठेवली होती. ती आता आम्ही ठेवू शकत नाही. त्यामुळे आम्ही ते करत नाही. पण तीच कुठेतरी एक आमच्या दोघांच्याही मनात असल्यामुळे ते होतं. बरोबर, बरोबर. म्हणजे आमच्या घरी आलात तर अतिशय आम्ही सामान्य राहतो. आमचं घर काही मोठं घर नाही, लोकांना असं वाटेल हं, तसं नाहीये. हं. पण आम्हाला जे वाटतं ते आम्ही करत असतो. कारण शेवटी तेच आहे असं मला वाटतं. खरंय, म्हणजे खरंय. घराच्या बाहेर जितके जास्त चपला असतील ना, हं. ते तितके घर मोठं. ते घर मोठं, ते खरंय. घर श्रीमंत, ते घर श्रीमंत. असं बरोबर, मला नेहमी वाटतं. बरोबर, बरोबर. आणि दोघांचंही आमचं मनुष्य संग्रह खूप आहे. ती आमची खरी कमाई आहे हं. आणि ते जास्त असायला पाहिजे. जे आम्ही आमच्या लेकीलाही सांगितलं, जी आता सातासमुद्रापार राहते. पण तिला मी तेच सांगितलं होतं, तिकडे गेल्यावरती स्वतःचं साम्राज्य तुला तयार करायचंय, विश्व तयार करायचंय. तिथे तुला तुझी माणसं जमा करायची आहेत. आम्ही खूप लांब राहतो. हं. आम्ही तुला काही मदत करू शकणार नाही. पण रात्री 2 वाजता जरी तुला हाक मारावीशी वाटली, तरी तुझं हक्काचं तिकडे तू निर्माण करायचंयस. बरोबर. आणि तसे तिने भरपूर तिकडे तिचे फॅमिलीज माणसं जमा केली वाह! आणि खूप छान तिने पण केलंय. तर मला असं वाटतं, की आणि आपल्यातला संवाद जो कमी झाला ना हं, माणसा-माणसांमधला, हं. तो वाढवायला पाहिजे. खरंय, एकमेकांशी जोडून राहायला पाहिजे. प्रत्येकाकडून आपण काहीतरी शिकत असतो. खरंय. आपण विद्यार्थी दशेत असलं पाहिजे असं मला वाटतं. आणि जसा सर्व गुणसंपन्न कोणी नसतो, तसाच सर्व दुर्गुणसंपन्न पण कोणी नसतो. प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी स्किल आहे. प्रत्येकाकडे स्वभाव प्रत्येकाचा काही हं. ना काहीतरी चांगला आहे. ते प्रत्येकाकडनं सतत ग्रहण केलं पाहिजे आपण, असं मला वाटतं. चांगल्याशी जोडत राहायला पाहिजे स्वतःला जोडत असं. राहिलं पाहिजे. बरोबर. पण आता हा तुझा इतका चांगला स्वभाव देण्याचा जो आहे, इतरांची मदत करायची असेल किंवा इतरांबरोबर जुळून घ्यायचं असेल, अनेक अपघात तू पचवलेले आहेस हां. इतक्या वर्षामध्ये. म्हणजे त्याच्याबद्दल आपण बोललो तर एक वेगळा पॉडकास्ट आपल्याला करायला लागेल आणि हो. ते पचवून सुद्धा तुझा हा स्वभाव आहे. असं असताना तुझी शारीरिक परिस्थिती माहिती नाहीये ज्यांना, तुझी मेडिकल कंडिशन ज्यांना माहिती नाहीये, असे लोकं जेव्हा सोशल मीडियावरती तुझ्या वजनावरनं जेव्हा बोलतात, कितीही दुर्लक्ष करायचं म्हटलं, तरी वाईट वाटतं का तेव्हा? हो, काय वाटतं त्यांना ना. सांगावसं वाटतं? वाटतं ना, खूप वाईट वाटतं, की कुणाला असं वाटेल, की आपण जाडं असावं, हं. छान वाटतंय, चालताना त्रास होतोय, बसताना सीट पुरत नाही, आपण अडकतो. कुणाला वाटेल हं, चांगलं? हं. पण कितीही प्रयत्न केला, तरी ते नाही होते, नाही होते. की बरोबर. खूप प्रयत्न चालू आहेत माझे. जिम करून झालं, योगा करून झालं, डाएट करून झालं, नाही होत पण काय करू काय? आणि असं प्रत्येकाला कुठे उत्तर देत बसू मी? कुठे लिहीत बसू सगळ्यांना, की मी अजूनही आता समोरचा माणूस म्हटला, "तुम्ही त्यावेळेला कशा होतात?" असं पटकन वाटतं. तुम्ही पण बदललात की हो? तुम्ही आहात का तसेच? पोट सुटलंय बघा तुमचं. तुमचं पण पोट सुटलंय की तुमचे डोक्यावरचे केस गेलेत की? खरं, खरं. बरं, आम्हाला अशी सवय नाही ना प्रत्येक गोष्टी सांगायचं. बरं हं. जो स्ट्रेस तुम्हाला असतो, तो त्याच्याही पेक्षा रादर जास्त स्ट्रेस आम्हाला असतो, की आम्हाला समाजापुढे पण छान राहायचंय. हं. त्यांच्याही काही अपेक्षा असतात म्हणून नाही. पण आम्हालाही तो स्ट्रेस आहेच की बजेट आम्हालाही आहेच ना, की लेक तिकडे शिकते, आपण एवढं लोन काढलंय, हे केलंय, ते केलंय, त्याच्यासाठी आपल्याला काम हो, करायचंच आहे. हो. येणारा पैसा, त्याच्यातून बाकीच्याही गोष्टी आहेत. तो स्ट्रेस आम्हाला पण आहे, मानसिक त्रास आम्हाला पण आहे. त्याचाही काहीतरी परिणाम होतच असतो ना. बरोबर. जशी कुटुंबात तुमच्याही वादा येतात, तशी आमच्याही येतातच ना.
तेही कुठेतरी करायचंच असतं ना. आणि सगळं करून सुद्धा नाही यश मिळते, त्याला तर काय करणार? सोडून देते खूप वेळा गोष्टी, पण मनालाही खूप लागतं, की जवळचे सुद्धा माणसं जरा लक्ष दे. म्हणजे मी लक्ष देत नाही ते असं आता वाटतं तुझ्या का? हातात नाहीच आहे तर ते पण ते समोरच्याला किती नाही वेळा कळत. सांगू, जरा लक्ष दे, काहीतरी कर, व्यायाम कर, हे कर. हो, अहो करते. पण मला असं सोशल मीडिया टाकायला आवडत नाही. मी आता योगा करते, मी व्यायाम करते, मी धावायला जाते, गुड मॉर्निंग, आता मी धावते. हे नाही आवडत ना मला करायला. बरोबर. पण काय होतं कधी-कधी आणि हे सुद्धा होतं, की या वजनामुळे सुद्धा ना, व्यायाम करायला सुद्धा ना होत नाहीये ते. हो. मी नेहमी संजयला आता मला पुश कर, मला उठव, मला जाऊ दे. हम्म, हम्म. उठते मी 4:30 वाजता. स्वयंपाक करते, हे करते, ते करते, डबे तयार करते. 8:45ला शूटिंगला जाते. रात्री 11:30ला येते. झोपायचे 12:30 वाजता. कधी उठून काय करू? हम्म. समोरचा म्हणतो, की "नाही, स्वतःसाठी वेळ काढायला हवा आपण." हो, काढायला हवं मान्य, पण कशातून काढू? हम्म, हम्म. किंवा काही म्हणत नाही, मी सांगते, मी एवढ्या वाजताच जाणार. पण मी पहिल्यापासून तशी नाही वागले ना. कोणाची गैरसोय नाही व्हायला पाहिजे तशी. तशी त्यामुळे बरोबर. मला नाही आता बोलता येते हम्म, तसं. हम्म. नाही वागता येते मला त्यांच्याशी तसं. खरंय. नाही मी अशी कठोर वागू शकत आहे. बरोबर. हे मान्य आहे मला. मार्ग काढते पण नाही होते मी काय करू? पण म्हणून मी काम करायचं थांबू नाही ना शकत. बरोबर. पण ती म्हणजे तर आवड आहे. तुला मी आहे तिथे तशी आहे मला परीक्षक म्हणून बसताना जर वाटत असेल, की हे आपल्याला फोमो फोमो हां, मग करायचंय. तर त्याच्यामुळे होतो त्रास निश्चित होतोय. मला स्वतःला माझ्या या वजनाचा त्रास होतोय. हम्म, हम्म. हेही मान्य आहे. पण होत नाही त्याला करायचं काय? खरंय. आणि खूप प्रयत्न करून झाले. खूप उलट डाएट केल्यावर माझं वजन वाढायला लागलं. त्या डाएटचा मला त्रास झाला. त्याच्यासाठी वेगळी ट्रीटमेंट घ्यावी लागली. बरोबर. आणि मला असे खूप अनाठायी आणि खूप असे अघोरी प्रयत्न करायला मला आवडत नाही. आणि आपल्या बाबतीत आपण कधी वाईट बोलायचंच नाही. चांगलंच आहे. जे मी नेहमी शरीराला सांगतेय, की आता खूप वर्ष आहेस तू माझ्याबरोबर असा. आता जा हळू आता तू जा तुझ्या मार्गाला. मला बारीक कर. आणि बारीक कर म्हणजे स्क्रीनसाठी बारीक कर नाही. माझ्या स्वतःसाठी मला बरोबर. बारीक व्हायचंय. बरोबर. मला स्वतःला जे काही त्रास होतो त्याच्यासाठी मला व्हायचंय. तर खरंच असे कोणी छान डॉक्टर असतील तर येऊन प्लीज मला हो, कॉन्टॅक्ट हो. करा. प्लीज कॉन्टॅक्ट करा. आणि मला खरंच व्हायचंय बारीक. पण मला औषधं घेऊन नाही हम्म, व्हायचंय. हम्म, हम्म. किंवा अचानक काहीतरी विचित्र बरोबर. डाएट करून व्हायचं नाहीये, बरोबर. की सकाळी खाकराच खा, दुपारी एवढंच फळ खा, नुसती पपई जे जेवणात आहे, भात, भाजी, आमटी, पोळी त्याच्यातलं सांगा. हम्म. कारण आम्ही 3च टाकी घरात आहोत आता. त्याच्यात सुद्धा माझं वेगळं जेवण करायचं नाही. खरंय. आणि हे सांगणं खूप सोपं आहे, की करणारे करतातही हं. पण मला शूटिंगला एकटं बसायला जेवायला नाही आवडत. हम्म, हम्म. सगळ्या गोतावळ्या घेऊन बसायची सवय आहे. तर त्याच्यामध्ये जे काय जमेल ते मला करायचंय. करायचं आहे एवढं नक्की आहे. बरोबर. होईल हळू-हळू. पण ह्या होय. नाटकामुळे एक झालं, नाटकाची तालीम करत असताना जो माझा ह्या पायाला मेनिस्कस टेअर झालं होतं, ते हळू सुटलं आणि मी छान चालायला लागले व्हेरी गुड. वाह! या तालमीनी. तर तसं हळू होईल असं मला आता वाटतंय. तर ते करायचं आहे मला. नाही मला खरंच प्रेक्षकांना सांगायला पाहिजे इथे, की रंगपंढरी नावाचं एक चॅनल आहे YouTubeवरती आणि हो. त्यावर सुकन्या कुलकर्णी यांची जी मुलाखत आहे, ती तुम्ही बघा. म्हणजे तिच्या आयुष्यामध्ये तिने जे अपघात बचवून ती आज उभी आहे आणि हे सगळं शांतीच्या आधी झालेलं आहे. म्हणजे शांती सीरियल वगैरे हो. आहे त्याच्या आधी हे झालंय. पण बाई पण भारी देवा हा सिनेमा आल्यानंतर सिनेमाच्या बाबतीतलं काय बदललं तुझ्यासाठी? धडाधड सिनेमे पण यायला लागले. हो. प्रमोशनची एक मजा यायला हो, लागली. हो, ते सगळं झालं ना हो. मराठीमध्ये? खूप, खूप. बाईपणनी म्हणजे धमालच केली. हो. म्हणजे आम्हाला ना शूटिंग करताना जेवढी मजा आली नाही ना, तेवढं आम्हाला प्रमोशनला मजा प्रमोशनमध्ये. आली. की आम्ही सगळीकडे हो. जातोय, लोकं नाचतायत, लोकांसमोर आम्ही नाचतोय, लोकांनी डोक्यावर घेतलंय. म्हणजे अजूनही लोक येऊन मला सांगतात, की मला ना तुम्हाला बघितलं ना, की मला माझ्या आईचीच आठवण येते. माझी आई अशीच जायची हो सकाळी बँकेत हं. धावत पळत जायची, बॅग घेऊन जायची. असं सेम. म्हणजे किती जणांनी त्याच्यामध्ये मावशी बघितली, आई बघितली, ताई बघितली आणि ॲक्चुअली सांगू का तुला, जेव्हा पहिल्यांदा दाखवलं ना आम्हाला केदारनी, तेव्हा मी रोहिणी मावशी आणि सुचित्रा बसलो होतो आणि आम्ही अशाच बसून होतो. काय केलंय आपण हे? किती वाईट काम केलंय? केदारने काय केलंय? असं आम्ही सगळे होतो आणि केदारला म्हटलं, "केदार, मला काहीच रोल नाही रे ह्याच्यात." म्हटलं, "प्रत्येकाला काही ना काहीतरी सोलवलं की मला काहीच नाहीये." त्यामुळे "बरी आहेस ना तू?" म्हटलं, "काय?" म्हटलं, असं झालं मला एकदम. त्यामुळे ना मी प्रीमियरला वगैरे पण फार लोकांना बोलावलंच नाही कोणाला. मी आपली गपचूप घरच्यांनाच सांगितलं.
आणि नंतर जे बघितलं आम्ही प्रीमियरला, म्हणलं ह्याने काहीतरी जादू केली. आपल्यालाच आता आपला सिनेमा आवडलाय आणि जे काही हिट झाला आणि जो काही लोकांना ते स्वामी आणि हे सगळं आवडलं ना, तो म्हणाला बघतेस तू आता? म्हणलं चुकले मी याच्यापुढे कधी असं बोलणार नाही तुला. पण करण्याची एक गंमत होती आणि नो डाऊट म्हणजे त्या सिनेमाने मज्जाच आणली. करताना सुद्धा खूप छान. केदारची करण्याची पद्धत वेगळी आहे मुळात. खूप खूप मायेने करतो तो सिनेमा. खूप मायेने करतो आणि कधीच त्याचं काही हे नसतं म्हणजे नाही नाही, एवढ्यात संपवायचं आहे, चला चला. आम्ही हसत खेळत मजेत केलं. म्हणजे एकदा तर असं झालं की त्याच्या लक्षात आलं, आमच्या डोंबिवलीला मॉलमध्ये शूटिंग होतं, की या बायकांना ना जरा फ्रीडम हवाय आत्ता. शेड्यूल होतं आमचा रात्री 9 पर्यंत. 6लाच पॅकअप केलं. पॅकअप म्हणलं अरे आपलं आहे ना, जा मजा करा तुम्ही. उद्या सकाळी उशिराची शिफ्ट लावली आहे, मजा करा. आणि आम्ही हॅ असं झालं. मग आम्ही सगळ्या साईच्या साई जणी आम्ही हॉटेलमध्ये मग जेवलो, मज्जा, गप्पा, फिरलो आणि सकाळी 11ची त्यांनी शिफ्ट लावली होती. झालं, बरं वाटलं, रिलॅक्स, चला. म्हणजे हे पण दिग्दर्शकाला एका कळणं, की तिथे त्याने पैशाचा विचार नाही केला, की मी एवढं ठरवलंय, मग माझे एवढे पैसे ह्या तासाचे जाईल किंवा माझा सिनेमाच कंप्लीट होईल की नाही हेच हा विचारच नाही त्यांनी केला. आत्ता माझ्या कलाकारांना काय हवंय आणि हे झाल्यावर मला दुसऱ्याच्या फ्रेश मिळणार आहेत. त्यांना ही गरज आहे आत्ता. हे त्याने ओळखलं आणि ते त्यामुळे मजा म्हणजे खूपच हसत खेळत आणि म्हणलं ना मायेनी करतो तो. आणि नंतर मग काय स्वप्नील जोशीची हिरोईन मग वगैरे असं स्वप्नील सगळंच म्हणजे मी त्याला तुला असं वाटलं होतं मी तुझी हिरोईन होईन? मी तर नाही कधी म्हणलं विचार केला, की मी स्वप्नील जोशीची हिरोईन होईन. नऊवारी साडी काय, लंडनला शूटिंग काय आणि त्यावेळेला ना आमची सायली संजीव सारखी लंडनला पळायची. म्हटलं तू काय लंडनचाच विजा लंडनमध्ये घर घेतेस की काय? म्हणलं आम्हाला कोणी नाही विचारत आणि लगेच मला लंडनचा सिनेमा मिळाला. पण तिथे पण ती पण सगळी टीम खूप छान होती. नितीन वैद्य, आमचे पुरुषोत्तम सर हे सगळे इतके छान आमची प्रार्थना काय सगळेच म्हणजे आणि त्या सिनेमामध्ये माझं आणि प्रार्थनाचं खूप छान बॉन्डिंग झालं. खूप छान आमची मैत्री झाली. ती पण एक अशी आहे ना, की जे मनात आहे ते ओठात आहे. तिचं पण असं काही हे नसतं आणि खूप गोड मुलगी आहे ती. तर तेव्हा मी तिला म्हटलं होतं, म्हणलं ना, "तू खूप छान काम करू शकतेस. पण ना आजपर्यंत तुझ्याकडे कोणी असं बघितलंच नाहीये" म्हटलं. आणि लगेच तिला केदारनी त्या एपिसोडसाठी विचारलं आणि त्या एपिसोडमध्ये आम्ही दोघीच होतो. अच्छा. आणि म्हणलं आता हा चान्स झाला. जालिंदरनी केलं ते. पण इतकं सुंदर तिने त्या एपिसोडमध्ये का बॉस नावाची आमची गोष्ट होती. बरोबर. तर इतकं सुंदर तिने केलं आणि नंतर सिनेमा आत्ता. तर ती पण एक छान मेहनती मुलगी आहे. बरोबर. मेहनती मुलगी आहे. आणि मधुगंधा नाचगं घुमा. मधुगंधा मैत्रीण हो, असल्यामुळे हो. मी तिला नाही म्हणूच शकत नाही. म्हणजे म्हणलं पासिंग असलं तरी मी करणार. त्यामुळे मधुगंधा आणि परेश हे एक वेगळे आहेत. जुळून येते रेशीम हां, गाठीपासून पासून जी ते आमची जुळलेली नाळ आहे आणि त्याच्यामुळे आणि वनावधीपतीचे जे शर्मिष्ठा पण एक प्रोड्युसर होती. हो. त्यामुळे हे तिघही काही गोष्टी म्हणजे मी जे काम करत आले ना, खरं सांगते अमोल, मी अशा 3 गोष्टी ठेवल्या होत्या. एक म्हणजे पैशासाठी करायचं. ज्याला तळमळ आहे, खूप करायची पण पैसे नाहीयेत, त्यांच्यासाठी करायचं. ठीक आहे, तुला करायचा ना सिनेमा, मी करते. ₹1 दे फक्त. आणि मला जे पाहिजे, मला राहण्याची सोय चांगली कर, जाण्याची सोय बास, बाकी काही नको. त्यांच्यासाठी मी केलं. आणि काही खास मित्र. त्यांच्यासाठी मी काही न बोलता मी काम केलेलं आहे. हे असे क्रायटेरिया मी ठेवले होते आयुष्यात. तसं करत गेले. नशिबाने खूप छान झालं. काहीही कमी पडलं नाही मला. पुरस्कार व्यवस्थित मला मिळत गेले, मिळत जातायत. पुरस्कार, लोकप्रियता, आजूबाजूची लोकं. वाईट अनुभव आले नाहीत का? आले. पण सोडून दिले. धरून नाही ठेवायचं मनात खरंय, ते. खरंय. फक्त त्या वाटेला परत जात नाही. बस. ते वाटच आपली नाही. आपण या वाटेने जायचंय. पण वाईट अनुभव आले ना, सोडून दिले किंवा जे आले त्याला धैर्याने तोंड दिले. आणि कुटुंब माझ्या बाजूने उभं होतं. ही जिद्द जी ती मला माझ्या आईकडनं मिळाली, की हे करायचंय, हे करायचंय. ती जिद्द पाहिजे आपल्यामध्ये. आपण जर चांगलं करतोय, तर चांगलं होणार. आणि एक अध्यात्मामुळे काहीही झालं, तरी रोज मी घरी जाऊन मेडिटेशन करते. ओके. आणि त्याचा मला खूप फायदा झाला. म्हणजे विचारांमध्ये समतोलपणा येतो, आचारामध्ये येतो, साधेपणा येतो. प्रलोभनं खूप आहेत,
इच्छा खूप आहेत, पण त्या आपल्याला शांतपणे कशा मिळतील ह्याच्याकडे माझा जोर असतो. आणि आपोआप एक कड़ं आपल्या आजूबाजूला निर्माण झालं, की वाईट प्रवृत्तीची माणसं, वाईट प्रवृत्ती माझ्यापर्यंत पोहोचतच नाही. बरोबर. म्हणजे चांगलं वागलं की चांगलं होणार याचा प्रत्यय तुला आला पहिल्याच प्रयोगाला, बाल्कनी उघडायला लागली. हो. इतकं छान स्वागत खरंय, प्रेक्षकांनी केलंय खरंय, हे, खरंय, आणि हे खरंय. पुढे असं वाढत जाणार आहे. येस, अगदी, अगदी. परदेशातनं मागणी येणारच आहे. आता थांबवायचं कसं? परदेशातनं येतेच आहे, येणार हां. आहे. पण मला खूप असं वाटतं, की आपल्या महाराष्ट्रातल्या छोट्या-छोट्या गावांमध्ये सुद्धा नाटक जायला पाहिजे. छान थिएटर्स व्हायला पाहिजेत. कारण नाटकाचा विषय पण तो महत्वाचा विषय आहे. पण महत्वाचा आहे आणि तो पोचला पाहिजे पोचला पाहिजे. गावांपर्यंत आणि तिथे सुद्धा छान नाट्यगृह उभारली गेली पाहिजेत. मग येस. भले ती छोटी असतील, हं, 100 लोकांची असतील, हं. पण ती व्हायला पाहिजेत. जिथे आज वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग होतायत. म्हणजे आता आपण खेळ म्हणतो, हो, जे कोकणात हो, होतात. हो. आहे ना तो प्रेक्षक. त्या प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचायला पाहिजे. हं. किंवा झाडी काय रे? झाडेपट्टी. झाडेपट्टी. तिथे प्रयोग म्हणजे प्रेक्षक आहे ना. हो, हो, हो. अर्थातच आहे. प्रेक्षक आहे. रात्र-रात्र जागून बघणारा रात्र प्रेक्षक जागून आहे. भले ते थिएटर वेगळ्या पद्धतीचं हो. असेल, पण जर तुम्ही वसंतराव देशपांडे नागपुरातलं तुम्ही छान केलंत, तर का नाही येणार? बरोबर. प्रेक्षक तिकडे पण येईल. आणि मला असं वाटतं, की हे व्हायला पाहिजे खरंय. आपल्याकडे पण. हा प्रश्न थांबवायचा कसा? थांबवायचा कसा? तर आता थांबवायचं कसं? हे नाटक गेल्या हो. मे महिन्यात आता थांबवायचं नाही हा सिनेमा आला होता. या मे महिन्यात आता थांबवायचं कसं हा येस. नाटक आलं. आणि तू आज तो एक आपलं शिवराज ते. पण मला खूप आवडतो. मी तर थांबायचं नाही हे हो, केलं असते. हो. उत्तम चित्रपट त्याने केला, खूप छान. भरतने काय काम केलंय सगळ्यांनी. खरंच सिद्धार्थ, सगळ्यांनी. भरत तो पण हिट झाला. शिवराजने खूप छान हो. दिग्दर्शन केलं. खरंच तसं आता आहे. हे पण आमचं हिट जाणार आहे. ते तर आता नाटक थांबवायचं असल्यामुळे कसं? प्रेक्षकांना वेगळं सांगायची गरज नाही, नसते हल्ली. नाही, नाटकाला नाही. सगळे आवर्जून येतात आणि हो, येतात. आता पण तर आमच्याच बरोबर 9 नाटकं येतात म्हणजे तू बघ. म्हणजे प्रेक्षक हो आहे ना. ना. म्हणजे आधी असं असायचं की नवीन नाटकं याचं सीझन असायचं एक. आता हो. असं नाही. आता वर्षभर प्रेक्षक नवीन येतात. नाटकं दर फक्त महिन्याला येत काय असतात. पूर्वी 11चा शो व्हायचा, हो. 3:30चा शो हो. व्हायचा, 7:30चा व्हायचा, कधीही व्हायचा. आता फक्त शुक्रवार, शनिवार, रविवारच शोज होतात जास्त. आणि 4चा शो होतो, फार फार तर 7चा शो 7चा होतो. शो. आता परत जरा ते व्हायला पाहिजे सुरू. वर्क फ्रॉम होम चालू झालंय ना. मग तेवढं जरा 11 ते 2 करा ना ॲडजस्ट असं वाटतं मला. जरा करा ना ॲडजस्ट तेवढं तुम्ही आणि या ना आमच्या प्रयोगांना. पुन्हा तसं सुरू होऊ दे ना खरंय, सगळं असं खरंय. वाटतं मला. नाट्यगृह आहे तेवढी तर हो. त्याचा फायदा झाला पाहिजे. हो. पण मजा आली गप्पा मारून. खूप अ, आपण सगळी कारकीर्द वगैरे बोलत बसलो तर नाही, नाही. मला पण खूप खूपच मज्जा वेळ आली. हो, लागतो त्याला. हो. तर त्यामुळे हे निवडक जे आणि बोललो ते ते बहुतेक खूपच ठिकाणी महत्वाचं ऐकलेलंही होतं. असतं ऐकलेलं लोकांनी. असतं. खरंच आहे, खरंच आहे. तुला एक खास भेट द्यायची आहे. वामनहरी पेठे जे आमचे स्पॉन्सर आहेत, हो. तर त्यांच्याकडून अ, गणपती बाप्पाचं हे अरे चांदीचं नाणं वाह! वाह, 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 वाह! छान. छान, छान. आणि सुंदर. यालाच जोडून मला तुला विचारायला आवडेल की तुझी सोनेरी आठवण. खरं तर टिपिकल वाक्य होईल. जुलिया झाली तो सोनेरी क्षण. तो आहेच. पण अजूनही खूप सोनं मला घ्यायचंय. आता हा आशिष माझा खूप शाळेतला जवळचा मित्र आहे. बर. आशिष पेठे आशिष पेठे. माझा खूप जवळचा मित्र आहे. म्हणजे अर्थात आशिष आणि अतुल परचुरे यांचं बजरबट्टू बघूनच आम्हाला अट्रॅक्शन झालं. नाटकात यायचं वगैरे असं बर, मी म्हणेन. बर. बालमोहन विद्या बालमोहन. मंदिर हो, आणि हो. तिकडे माचू पिचूची पार्टी म्हणून आम्ही एक नाटक केलं हो, होतं आशिष हो, बरोबर. हो. तर वाह! आणि आता ही परंपरा चालू आहे, की जुलिया जेव्हा केव्हा येते, तेव्हा आशिष काकाकडे जायचं आणि काय ते बोक पाडून घ्यायचं आणि घालायचे ते काहीतरी कानात, नाकात. हे ठरलेलं ते आहे ठरलेलं तिचं. आहे. बरं. ती पैसे गोळा करून येते आणि या पैशात मला हे करायचंय, की मग ते टोचून घेते. त्या आशिष काकाकडेच जायचं, सोन्याचं करायचं. तर ते आहे. तर सोनं खूप जमा करायचंय मला. सोनेरी क्षण मला खूप जमा करायचे आहेत. एकतर माझ्या आईची खूप इच्छा आहे आणि माझा वर्गमित्र आहे एक, त्याची खूप इच्छा आहे, की मला ऑस्कर मिळावं. बरं. तर माझी आता 92 वर्षाची आहे. तर मला लवकरात लवकर आता ऑस्कर मिळावं, ही माझी इच्छा आहे. तिच्या आत्तापर्यंतच्या इच्छा मी पूर्ण करत आले. कर्मधर्म संयोगाने माझ्याकडनं होत गेल्या. तसं ही माझ्या आईची जी इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी, अशी माझी इच्छा आहे. कसं नियम. मिळणार पण मी मराठी अशा काय छोट्या-छोट्या भूमिका करून नाटकात कसं मिळणार ऑस्कर मला? हे बघ पण माहिती अचानक नाही एखादी मला. संधी येऊ शकते. पण माहिती ते नाही जे आता तुझ्याबरोबर काय. झालंय आत्तापर्यंत हो, तर ते तर होईल. आणि माझ्या जुलियाचं जे ती वेगळं काहीतरी करते आहे. हं. तिने ॲनिमल सायन्स केलंय. हो. ॲनिमल सायन्स मेजरिंग इन वाईल्डलाईफ बायोलॉजी.
तर हा जो तिचा काही विषय आहे ज्याच्यात ती करते, तर तिचं जे मला माझ्या आईने सांगितलं की जगात कुठेतरी तुमच्या नावाची एक पाटी पाहिजे. हम्म. तर तशी तिच्या बाबतीत एक काहीतरी तिने करावं आणि तिच्या नावाची एक वेगळी पाटी कुठेतरी असावी, अशी वा माझी खूप इच्छा आहे. वा कारण ती काहीतरी वेगळं करते आणि खरंच. ते तिने पुढपर्यंत न्यावं आणि माझ्या हातून असं काहीतरी एक काम घडावं, की समाजकार्य वगैरे मोठा शब्द नाही, पण काहीतरी असं चांगलं काम माझ्या हातून घडावं, अशी एक माझी इच्छा आहे. हम्म, हम्म. आणि अशी एक मला काही वर्षानंतर बुद्धी व्हावी किंवा माझ्यात बदल व्हावा, की हे सगळं सोडून ध्यान ध्यानधारणा करायला जावं. माझ्या गुरूंबरोबर, जे माझे गुरु आहेत संजय गोडबोले हम्म. अध्यात्मातले. त्यांची जी काय त्यांचा जो काय ज्ञानेश्वरीचा प्रचार ते करतात हे, त्या कुठेतरी त्या कामात आपण जावं, अशी माझी इच्छा आहे. तर बघूया आता काय, बघूया. काय, आतापर्यंत काय, जे काय पाहुणे आले होतंय. होते त्यांनी आपल्या आयुष्यातला एखादा सोनेरी क्षण सांगितला. पण तू पहिली आहेस की जिने भविष्यातले सोनेरी क्षण सांगितले. हां, म्हणजे जे आता होणार माझे आहे ते आणि माझ्या कारण माझ्या सोनेरी क्षण माझे लोकांनी बघितलेत ना. बरोबर. की मला झुलवामध्ये कसं यश मिळालं किंवा जन्मगाठ करत असताना हो, काय हो, झालं. हो. कुंबलेचं यश तुम्ही सगळ्यांनी बघितलंय. खरंच आहे. लेकरे उदंड आभाळमाळ्याचं झाली. यश बघितलंय, लेकरू उदंड झाली. म्हणजे माझ्या या सगळेच सौंदर्य क्षण आहेत माझ्या आयुष्यात खरं खरंय, तर. खरंय. म्हणजे जे कधीच मी असं हे केलेलं नव्हतं, की माझ्या बाबतीत हे असं काही घडेल. हम्म, असे पुरस्कार मला मिळतील, की घरात जागा नाही आता ठेवायला ते. असे हम्म. पुरस्कार मला मिळतील, जे फिल्मफेअर मिळवण्यासाठी हो, लोकं हो. ते माझ्या घरात आहेत 2-2 फिल्मफेअर. तर हे सगळं माझ्या आयुष्यातलं तुम्ही बघितलंय सगळ्यांनी. अ, त्याच्याही पुढे जाऊन जे आता मी 50व्या वर्षी माझं अरंगेत्रम केलं. माझ्या ह्या कंडिशन 28 वर्षांनी माझा हा पाय मी वाकवला हम्म. आणि मी अरंगेत्रम केलं. एवढे सगळे प्रॉब्लेम असून. तर ह्याही सुद्धा माझ्या ह्या सोनेरी क्षणांमध्ये माझे सगळे मित्र-मैत्रिणी होते. तर हे सगळे बघितलेत ना तुम्ही. खरंय. आता मला जे सोनं कमवायचंय, तर ते आहे सोनं ते मला आहेत ते. वा कमवायचं. वा तर त्याच्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची साथ हवी, आशीर्वाद हवे, प्रेम हवंय. शुभेच्छा आहेत. इथपर्यंत अगदी मनापासून तेच. शुभेच्छा आहेत. आणि तू सोन्यासारखी माणसं कमवलेली आहेस असं हो, मी म्हणेन आतापर्यंत प्रश्नच आणि नाही. म्हणून हे सोनेरी क्षण तुला अनुभवायला प्रश्नच नाही. मिळाले. आणि खरंच आहे आता थांबवायचं कसं हे या नाटकाच्या निमित्ताने आपण आज गप्पा मारल्या. तर हे नाटक मी सुद्धा आता लवकरात लवकर बघणार आहे. येस. आणि नक्की, तुम्ही नक्की या. सुद्धा सगळ्यांनी ते नाटक बघा हो. लवकरात लवकर. तर थँक यू व्हेरी मच. खूप छान वाटलं खूप मला. खूप छान वेगळ्या वाटलं. आपल्या गप्पा हो, झाल्या. हो, हो. खूप वेगळं काहीतरी बोलायला मिळालं. बरोबर. टिपिकल मुलाखत का नाही तुमची झाले. सुरुवात कुठून झाली? मग हे कोण आहे? हे झालं नाही नाही काही. झालं, नाही झालं. खूप खरंच आहे, खूप खरंच आहे. धन्यवाद आणि तुझे खूप खूप असे होत राहू येस, देत येस, त्याचे येस, येस. एपिसोड. खूप छान छान लोकांना तू हो. इथे आण, व्यक्त व्हायला सांग. खूप छान वाटलं आज. थँक यू, म्हणजे थँक यू. आपण थांबलो त्याचं म्हणजे आज चीज झालं. आज चीज झालं. खरं आहे, खरं आहे. वाट बघितली तर चीज झालं. मी हो. प्रेक्षकांना पण तेच सांगेन, की तुम्हाला कसं वाटली ही मुलाखत ते तुम्ही कमेंटमध्ये सांगत राहा आम्हाला. अजून काही तुम्हाला मुलाखतीबद्दल या सगळ्या कार्यक्रमाबद्दल काही बोलायचं असेल तर ते कमेंटमध्ये सांगा. आणि आमचं चॅनल जे आहे अमोल परचुरे ते सबस्क्राईब करा नक्की. भेटत नक्की. राहूया आपण दर आठवड्याला. थँक यू. नमस्कार.